लगता है ना पैसा लगता है, जय श्री राम बोलो अच्छा लगता है. जय श्री राम. नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफटाईम क्वीन. तुम्हाला वाटत असेल डोक्यावर चमचमणारा हा मुकुट कुठल्या तरी सौंदर्य स्पर्धेमध्ये छानसे टुमदार कपडे घालून मेकअप करून असा काही हा मुकुट मिळालेला असेल. छे हो, तेवढी माझी पात्रता नाही. हा मुकुट एका अशा स्पर्धेमध्ये मला 51 देशांमधून स्पर्धेत सिलेक्ट करून हा देण्यात आलेला आहे. जिंकलेली ही स्पर्धा, ती स्पर्धा अमेरिकेमध्ये फक्त कॅन्सर पेशंटसाठी होते. त्याचं हेच बघा ना, की त्याचं सौंदर्यच किती महत्त्वाचं आहे त्याच्यात, की कॅन्सर पेशंटसाठी स्पर्धा होते. म्हणजे त्याचं सौंदर्याचं अलौकिकच किती वेगळं आहे. त्याच्यामुळे कसं असतं ना, की जेव्हा कोणी नाव ऐकतं, आता तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात इथे आणि काकूंनी खूप छान मला आल्या सांगितलं, की त्यांना कळालंच नाही की इथे व्याख्याता कोण आहे. कारण की म्हणे मला वाटलं की वयोगट असेल 60च्या पुढचा कुठली तरी व्याख्याता असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने तुझा बायोडेटा आहे, तर त्या पद्धतीने मला जाणवलं की एवढे वर्ष तर लागले असतील इथपर्यंत पोहोचायला. तर जेव्हा मी भेटले त्यांना, तेव्हा तेच म्हटलं की अरे तुझं आहे का व्याख्यान? आज म्हटलं हो. तर कसं असतं ना, की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरनं पुस्तकात काय लिहिलंय हे आपल्याला समजत नसतं. ते पुस्तक वाचायलाच लागतं समजून घेण्याकरता, की मुखपृष्ठ नक्की आहे तरी काय. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास हा माझा कॅन्सरचा प्रवास मी मानते. मी हिंदीमध्ये बोलले तर मी त्याला शीर्षक दिलेलं आहे, नमिता की कहाणी नमिता की जुबानी. इंग्लिशमध्ये बोलले तर त्याला मी म्हणते जर्नी फ्रॉम कॅन्सर टू क्राऊन. आणि मराठीत माझ्याकडे शीर्षकच नव्हतं. एका पत्रकार बंधूंनी लागोपाठ माझे 3 व्याख्यानं अटेंड केले आणि मला सांगितलं की म्हणे ताई, तुम्ही हिंदीचं शीर्षक मराठीला देतात, पण मराठीत मी तुमच्यासाठी एक शीर्षक लिहिलेलं आहे तुमच्या पूर्ण व्याख्यानासाठी. आवडलं तर नक्कीच तुम्ही हे शीर्षक वापरा. त्या दादांनी मला हे शीर्षक सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास दिला आणि आज जिथे जिथे मराठीत बोललेली आहे ह्या शीर्षकाला एक एक त्याचं नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. पण हे नावलौकिक त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही, कारण की ते दादा पत्रकार बंधू कोरोनाच्या काळात वारले. कसं असतं ना, भेटीगाठी होणं, तिथून त्यांनी हे 3 व्याख्यानं माझे अटेंड करणं, त्याच्यात हे शीर्षक देणं. आज ते इथे नाही आहेत, पण हे शीर्षक अमर झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ, शर्मा काका, आमचे देवरे काका, भावसार काका, ऑफकोर्स झांबरे काका, माझे बाबा डॉक्टर विलास भदाणे, या सर्वांनी एकजूट होऊन निश्चय घेतलेला की नाही आज हा कार्यक्रम इथे घ्यायचा आहे. तुम्ही ॲम्बॅसिडर्स आहात माझ्या या कहाणीचे. जे व्यक्ती आज इथे नाही आलेत आणि ज्या खुर्च्या आज इथे रिकाम्या आहेत, या खुर्च्यांना तुम्ही जेव्हा सांगणार तुमच्या ग्रुपमध्ये हे सगळं टाकणार, तेव्हा त्यांना वाटेल हळहळ की अरे आपण नाही आलो ऐकायला. घरी जाऊन माझं नेहमी बोलण्याचं तात्पर्य एवढंच असतं की बरेचसे जे व्यक्ती आहेत त्यांना आयुष्यामध्ये भरपूर आजार झालेले असतात. ते आजार होत आहेत, त्याच्यातून ते बाहेर पडत आहेत, औषध पाणी करतायत, ट्रीटमेंट चालू आहे. हे सर्व घटनाक्रम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो, तो कोणाला चुकत नाही. पण त्याच्यातून जेव्हा व्यक्ती बाहेर निघते, ती कशी भरारी घेते याचं एक छोटंसं उदाहरण मी तुमच्या पुढे आता प्रस्तुत करते. तर चला सुरू करूया ही कहाणी. आता मुख्यतः याची सुरुवात ही गेल्या 11-12 वर्षांपूर्वी झालेली आहे, जेव्हा मी स्टेजच्या त्या पलीकडे असायचे आणि स्टेजवर दुसऱ्या व्यक्तींना ऐकायचे. एका शैक्षणिक संस्थेमध्ये नाशिकमध्ये काम करत होते. एकदम साधं सोपं सरळ आयुष्य माझं मी घालवत होते आणि चांगलं सगळं चालू होतं. बच्चू माझा अवघ्या 8-9 वर्षांचा तेव्हा होता आणि सगळं स्थिरस्थावर सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळेला सगळ्या होत होत्या. घरामध्ये सासूबाई, माझे पती, माझं बच्चू असं सगळं. शाळेत जॉब करत होते, पब्लिक रिलेशन्स ऑफिसरचा. सकाळी जायचं, नित्यनियमाने काम करून संध्याकाळी परत यायचं. आल्यानंतर घरातलं कामं बघायचे, बच्चूचं बघायचं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू. ही जी टिक 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 असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, ही कॉन्स्टंट असते.
आता तुम्ही तुमच्यापैकी सगळेच जण ऑलमोस्ट जॉब करत असणार आहे. तुम्ही इकडच्या महिला मंडळ ही साईड हे घर आणि जॉब दोघे सांभाळत असणार आहे. तर असा हा जो आपला प्रवास असतो हा नित्यनेमाने चालू असतो आणि एक गोष्ट आपण आवर्जून करत असतो ती म्हणजे दुसऱ्या दिवशीची तयारी. आपल्याला स्वतःवर इतका कॉन्फिडन्स असतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपण कॉन्फिडन्समध्ये तो गजर लावतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स इतका असतो की सकाळी आपण स्वतःच उठणार आहे तो गजर बंद करण्यासाठी. कोणाच्या घटका किती लिहिल्या आहेत हे आपल्याला माहिती नाही आहेत. घटनाक्रम कधी काय बदलतो हे सांगता येत नाही. कित्येको माझे परिचित व्यक्ती आहेत ज्यांनी असाच तो अलार्म लावला, तो अलार्म वाजला, पण बंद करण्यासाठी ते उठलेच नाही. कारण की तो टप्पा त्यांच्या आयुष्यातला कधीच गेलेला होता आणि त्यांनी शेवटचा श्वास कधीच घेतलेला होता. असाच काहीतरी माझाच रोजचा प्रयत्न. अलार्म लावला, सकाळी तो अलार्म वाजला, ते गजर वाजलं आणि जोरजोरात माझ्या घरच्यांच्या कानात कानठळ्या वाजतील इतक्या जोरजोरात तो अलार्म वाजत होता. माझ्या फोनमध्ये तो गजर वाजत होता. माझ्या बाजूला साईड टेबलला, पलंगाच्या साईड टेबलला तो फोनमध्ये तो गजर वाजत होता. पण मी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. अगदी हातभर डिस्टन्स होता की मला बंद करायचं होतं तो अलार्म, पण मी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते कारण की पोटाच्या प्रचंड वेदना सुरू झालेल्या. घरच्यांना वाटले की ही अर्ध्या रिंगमध्ये तो अलार्म बंद करणारी असं काय होते की आज तिने बंद केला नाही. ते ताबडतोब वरती खोलीमध्ये बघायला आले आणि त्यांनी बघितलं की हिला काहीतरी दुखतंय, प्रचंड वेदना होत आहेत. त्यांनी खबरदारी म्हणून मला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मला बघितल्यावर डॉक्टर म्हणतात ह्यांना इमर्जन्सीत घेऊन जा. कसं असतं, डॉक्टरांनी जेव्हा मला सांगितलं, जेव्हा बघितलं पेशंटला, तेव्हा त्यांनी सांगितलं की इमर्जन्सीत घेऊन जा. रात्री झोपताना मी नॉर्मल व्यक्ती होते, सकाळी उठले म्हणून इमर्जन्सीमध्ये पेशंट म्हणून झाले. जेव्हा त्यांनी मला चेक केलं तेव्हा त्याच्यानंतर ते म्हटले की अरे बापरे, या केसला आता मुंबईला हलवा. तुमची नावं कसे बदलतात बघा. घरातून निघाले तेव्हा सो अँड सो होते, मग पेशंट म्हणून गेले, डॉक्टरांनी सांगितलं या केसला मुंबईपर्यंत हलवा. डोक्यात इतकंच आलं की बॉडी बनण्याच्या आधी मुंबई गाठावं. कसं असतं, जोस्तोवर श्वास चालू आहे ना तुमचं नाव चालू आहे. मग ती कितीही जवळची व्यक्ती असो, जेव्हा तुमचा श्वास थांबतो तुमचं नाव थांबतं. तुम्ही फक्त एक बॉडी म्हणून उरतात. आपण म्हणतो हो काय कोणाचं ऐकलं की म्हणतो अच्छा अच्छा हो नाही बॉडीला आणतोय, बॉडीला नेणार आहे, बॉडीला आणलंय, आता बॉडीला आम्ही घेऊन चाललोय. त्या व्यक्तीचं नाव दुसऱ्या मिनिटाला बदलून बॉडी होऊन जातं. हेच काहीतरी विचार मनात येत होते. काही सेडेटिव्ह औषधं दिलेली होती, त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्सचा सायरनचा आवाज मात्र कानात येत होता. ॲम्ब्युलन्समध्ये हा प्रवास सुरू झाला. नाशिक ते मुंबई आपण कित्येक वेळा गेलेलो असू, मी पण बऱ्याचदा गेलेली, पण हा ॲम्ब्युलन्समधला प्रवास भयावह होता. कारण की ॲम्ब्युलन्समध्ये काही डॉक्टर होते, एक परिचारिका होत्या, माझे पतिदेव परितोष माझ्याबरोबर होते. आणि मला एक गोष्ट ते एकदम प्रामुख्याने जाणवत होती की आपल्याला जेव्हा ह्या सगळ्या घटना होत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे हे ॲम्ब्युलन्स वगैरे आपण कधी आयुष्यात ते आतून कशी दिसते हे बघितलेलं नसतं. ज्या मिनिटाला या सगळ्या घटना होत होत्या ते घटनाक्रम एक एक पुढे जात जात शेवटी मुंबई गाठलं. श्वास चालू होता, मी जिवंत होते. जेव्हा मुंबईला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत त्यांनी मला ॲम्ब्युलन्समधलं काढलं आणि स्ट्रेचरमध्ये नेऊन डायरेक्ट मला इमर्जन्सीमध्ये त्यांनी जेव्हा नेलं, त्या मिनिटाला मी हात जोडले, परमेश्वराला म्हटलं थँक्यू मला जिवंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि परत एकदा हात जोडले, कारण मी जिवंत पोहोचण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्सला जागा देणारे जे व्यक्ती होते रस्त्यावर, त्या प्रत्येक व्यक्तीचं माझ्या आजच्या जगण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला वाटतं फरक काय पडतो, जाऊ द्या आपण जागा नाही दिली, ॲम्ब्युलन्सला जाईल इकडून इकडून रस्ता काढून, चालू आहे त्या ॲम्ब्युलन्सचं सायरन चालू आहे, दिवे चालू आहे, फरक काय पडतो? खूप फरक पडतो. कारण की त्या प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये जीवन आणि मृत्यूच्या घटकेमध्ये एक नमिता अशीच तिथे विचार करत असते की मी तिथपर्यंत गाठू शकते की नाही. तर त्या प्रत्येक व्यक्तीचं माझ्या जगण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणून फक्त परत एकदा हात जोडले आणि सगळ्या टेस्ट सुरू झाल्या. इतक्या जास्त सगळ्या चाचण्या टेस्ट सगळ्या सुरू झाल्या, सगळं झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं एक छोटंसं ऑपरेशन आहे,
ऑपरेशन झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला आम्ही सोडू आणि तुम्ही तुमच्या घरी परताल. म्हटलं अरे वा, बरं छान, चांगलं झालं. त्याच्यामुळे म्हटलं जेव्हा त्यांनी ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये घेण्याची तयारी केली, त्यावेळा मला प्रामुख्याने जाणवलं की अरे, माझ्या हातात असणारा तो फोन, तो जनरली आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालेला आहे. तो मोबाईल फोन. तो मोबाईल फोन आपण म्हणतो ना, अहो माझ्याकडे स्मार्टफोन आहे. बरं आहे ना, फोन स्मार्ट झालाय आणि आपण बुद्धू झालोय. कारण की प्रत्येकाचे वाढदिवस, प्रत्येकाच्या लग्नाचे वाढदिवस, परिवारातल्या कितीतरी लोकांचे काही काही सगळ्या घटनाक्रम, हे सगळं आजकाल त्या मोबाईलमध्ये आलंय. कालनिर्णय आलाय, अलार्म आलाय, सगळं त्या एका मोबाईल फोनने खाल्लंय आणि तो चांगलाच स्मार्ट झालाय. त्याच्या मानाने आपण आता थोडेसे त्या बाबतीत विचार नाही करत, नंबर्स लक्षात राहत नाही. आपण फोनवर अवलंबून असतो कुठे जाण्यासाठी. शर्मा काकांना म्हटलं, अहो लोकेशन पाठवता का मला, मी बरोबर तिथपर्यंत पोहोचून जाईन. त्यांनी लोकेशन पाठवलं. म्हणून म्हटलं ना की ह्या घटका त्या फोनने घेतलेल्या आहेत. त्या फोनमध्ये आपल्यापैकी आता सवय असते प्रत्येकाला, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, अधिक मास सुरू होतोय आता 1-2 दिवसानंतर, त्याचे काहीतरी मेसेजेस. आपण इतके त्याच्या आहारी गेलेलो आहोत की आपल्याला आपल्या जवळ जेव्हा व्यक्ती येते तेव्हा त्या व्यक्तीशी काय बोलावं हेच सुचत नाही. कारण की आपण ते टिक 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 रील्स बघत बघत पुढे पुढे काहीतरी करू, आपला वेळ जातोय. मला जाणवतं हा विरंगुळा असतो, पण ठीक आहे टू सम एक्सटेंट, कारण की आपली बुद्धीची चालना सुद्धा त्याच्यात कमी होत असते. आणि असा हा फोन जो नेहमी माझ्या हातात असायचा, जेव्हा मी नेहमी सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईटचे मेसेजेस पाठवणारी, मला त्या घटकेला जाणवलं की जेव्हा जी व्यक्ती आपल्या जवळ असते त्यांना कधीच आपण हे काहीच पाठवत नाही. जी व्यक्ती आपल्यापेक्षा दूर आहे त्यांनाच मात्र आपण कधीतरी कुठेतरी राहताय दूर, कुठेतरी 10 वर्षापूर्वी भेट झाली, पण ते फोनमध्ये कॉन्टॅक्ट आहे म्हणून आपण सगळ्यांना पाठवत राहतो. पण जे व्यक्ती आपल्या घरात आहात त्यांना कधी पाठवलं आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून? त्यांना नाही पाठवत आपण. आणि तीच व्यक्ती हाडामासाची, खऱ्या प्रेमाची तेच व्यक्ती असतात ज्यांना आपण असे मेसेजेस पाठवत नाही. तेच व्यक्ती आपल्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसणारे असतात. हीच कमाई असते आपली की आपल्याला जेव्हा दुखतंय तेव्हा बाहेर कोण बसलेले ऑपरेशन थिएटरच्या. आपण म्हणतो ना, माझे इतके ओळखीचे, माझे इतके सल्लागार, इतके मित्र, सगळे काही आहे का तुमच्या हॉस्पिटलच्या, तुमच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसणारे? जी व्यक्ती त्या दिवशी तिथे असेल तीच व्यक्ती खरी तुमची प्रेमाची आणि नात्याची व्यक्ती आहे. डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन थिएटरमध्ये मला घेऊन जात होते स्ट्रेचरमधून, रूममधून ओटीपर्यंत जाण्याचा प्रवास सांगते. अंगावरचा काळा करदोडा सुद्धा डॉक्टर कापायला लावतात. आणि आपण मात्र आयुष्यभर माझी प्रॉपर्टी, माझं घर, माझी भांडी, माझं किचन, माझं हे, माझं 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 करत राहतो. ज्या वेळेला जायचंय तेव्हा सगळं सोडूनच जायचंय. काहीच नेत नाही माणूस, काहीच नाही. अगदी घरात काही आपल्या आवडीच्या गोष्टी असतील ते सुद्धा आपल्याबरोबरच घरातले लोक रवाना करून टाकतात. फक्त मौल्यवान गोष्टी मात्र ठेवून घेतात. तसंच काहीतरी मला वाटत होतं की आता तर म्हटलं हा तर मला ट्रेलरच आहे आयुष्यामधला. आणि जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्याच्यानंतर एक कमालचं औषध आपल्या मेडिकल याच्यामध्ये बनवलेलं आहे, ते म्हणजे ॲनेस्थेशिया. भूल अशी जेव्हा तुम्हाला भूल दिली जाते त्या व्यक्तीची वेळ तिथेच थांबते. आता तुम्ही सगळे एवढे ज्येष्ठ नागरिक आहात, कधी कधी तुम्ही बघितलं असेल घरात जवळचं कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे, कोणाची सर्जरी झालेली आहे. आपण म्हणतो ना, किती वेळ ॲनेस्थेशिया दिला होता, किती वेळ भूलतज्ञ तुम्हाला भूल देत होते. जेव्हा भूलतज्ञ 1, 2, 3 तुमची वेळ तिथेच थांबली आहे. तुम्हाला काय वाटतंय की 1 तास झाला असेल, तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं ना, मला सांगण्यात आलं होतं की ती सर्जरी आहे 1-2 तासात, त्याच्यानंतर तुला ग्रॅज्युअली हळूहळू सगळ्या गोष्टी होतील आणि तू नंतर नाशिकला परतशील. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मला वाटलं की 1-2 तास झालेत, कारण की माझी वेळ त्या वेळेलाच, म्हणजे समजा 15 मे संध्याकाळी 7 वाजता ॲनेस्थेशिया दिलेला आहे, तर मला असं वाटतं ॲनेस्थेशियातून बाहेर आल्यावर की 15 मे संध्याकाळी 9-9:30 झाले असतील फार तर मी ॲनेस्थेशियातून बाहेर येते. त्याच्यामुळे जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला जाणवलं की मी ICUमध्ये, आणि माझ्या अगदी म्हणजे ICUच्या माझ्या बेडच्या समोरासमोर दरवाजा होता एक, आणि दरवाजा असा पूर्ण कवर्ड होता आणि फक्त छोटीशी असा ग्लास कट केलेली होती. त्या काचेतून मला दिसत होतं की माझ्या पतीने माझ्या बच्चूला उचललेले आणि ते तिथून दाखवत आहे, बघ मम्मा आहे तिकडे. आणि मला असं वाटत होतं की आता उठून फक्त आपल्या बच्चूच्या डोक्यावरनं एकदा हात फिरवू,
पण तेही शक्य नव्हतं, कारण की जेव्हा मी उठायचा प्रयत्न केला तेव्हा मला जाणवलं की अरे नाकावर काहीतरी लावलेलं आहे, हाताला काहीतरी आहे, इथे इथे मानेजवळ काहीतरी जाणवतंय, माझे म्हणजे हात पाय सगळंच बांधल्यासारखं जाणवलं, पोटावर तर खूप वजन ठेवल्यासारखं जाणवत होतं. मी सिस्टरला विचारलं, म्हटलं सिस्टर डॉक्टर किधर आहे? तर सिस्टरने सांगितलं की शांत शांत, आम्ही बोलवले डॉक्टर्सला, डॉक्टर्स येत आहेत. डॉक्टरांनी बघितलं, सगळं झालं, परत थोडी गुंगी होती, ग्लानी होती, झोपले. आणि असं करत करत मी विचारायचे की झालं ना, 1 तास झाला आहे ना, 2 तास झालेत ना, आता म्हणजे इथून मला बाहेर कधी नेणार आहे, मी नाशिकला कधी जाणार आहे? हेच मी सिस्टरला कंटिन्युअस सांगत होते, विचारत होते, पण मला उत्तर काही येत नव्हतं. जेव्हा मी स्थिर स्थावर झाले, पलंगावरच मला परमिशन मिळाली की मी थोडी उठून बसत होते, आणि मग मला डॉक्टरांनी सांगितलं की अरे वा, आता तुला रूममध्ये शिफ्ट करतोय. काय भारी वाटलं त्या मिनिटाला, कारण की मला त्यावेळेला जाणवत होतं या सगळ्या गोष्टींना लक्झरी असतात आयुष्यातल्या. जो व्यक्ती सगळ्यात सुखी व्यक्ती, मी खूप कमी बघितलेले असे सुखी व्यक्ती, ते सगळ्यात सुखी व्यक्ती माहिती आहे का कोण आहे? ज्यांनी कधी हॉस्पिटलची पायरीच चढली नाही. तुम्ही सगळ्यांशी नडू शकतात, सगळ्यांना तुम्ही धुरंधर म्हणून सगळ्यांना मात देऊ शकतात, पैशाची चणचण, कुठे लोन पाहिजे, काय पाहिजे, सगळं करू शकतात. जेव्हा शरीर साथ देतं, ज्या मिनिटाला तुमचं शरीर साथ देत नाही आणि तुम्ही हॉस्पिटलची पायरी चढतात, त्या मिनिटाला जाणवतं की आपलं स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे. जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं, मला आनंद झाला की मला रूममध्ये सोडतायत. जेव्हा मी रूममध्ये आतमध्ये गेले आणि डॉक्टर्स म्हणे की आता आम्ही तुला भेटायला येतोय, त्यावेळेला मला वाटलं की भेटायला कशाला येतोय, आता तर माझा डिस्चार्ज असेल, मी तर नाशिकला जाणार. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या. आणि जेव्हा डॉक्टर्स आले आणि त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, तुला माहिती आहे आज किती किती दिवस झाले, किती वेळ झालाय तुला ॲनेस्थेशिया देऊन? म्हटलं एक 2 दिवस. म्हटलं तुम्ही तर मला काहीतरी तास सांगितलं होतं, तरी तुम्ही मला 1 दिवस ICU ठेवलं. मी ICU 8 दिवस होते. त्याची भयान कल्पना मला नव्हती. ते म्हणे तुला माहिती तुझं ऑपरेशन किती तास चाललं? म्हटलं हो, एक तास नाही तर 2 तास चाललं. ते म्हणे तुझं ऑपरेशन 11 तास चाललंय. भोजाला शिवून आलेली व्यक्ती, तिलाच माहितीये, आपण म्हणतो ना सारे देव तारी त्याला कोण मारी. कुठेतरी ते परमेश्वराची इच्छा होती की हिने जगावं, आणि ते त्या जगण्याच्या, मी म्हटलं ना की जेव्हा आपले श्वास लिहिलेले असतात ना, हे पहा, प्रत्येक जण एक प्रवासावर असतो, ठीक आहे. आपल्याला आपलं रिटर्न तिकीट प्रत्येकाचं आहे. जन्माला आलंय म्हणजे रिटर्न तिकीट आपलं कन्फर्म आहे. फक्त आपला दिवस आणि वेळ वेगवेगळी असते. आपण म्हणतो ना की मध्ये कधीतरी माझ्यासारख्या केसेसमध्ये तत्काल होऊन जातं, पण हरकत नाही. पण तरी जेव्हा डॉक्टर मला बोलले तुला काहीतरी सांगायचं आहे, मी म्हटलं आता अजून काय सांगायचं आहे? तेव्हा ते बोलले की आपण 50%च युद्ध जिंकलोय. मी म्हटलं अहो, म्हणता 1 तासाचं ऑपरेशन तुम्ही 11 तास चालवलं. कुठे 1-2 तासाची भूल एवढ्या 11 तासवर गेली. त्याच्यानंतर 8 दिवस मी ICU होते. त्याच्यानंतर आता रूममध्ये शिफ्ट केले, तरी तुम्ही म्हणताय पिक्चर अभी बाकी आहे. म्हटलं काय करावं डॉक्टर्सांना? डॉक्टर्स म्हणे आम्हाला ऑपरेशन टेबलवरच ह्या सगळ्या गोष्टींची भनक होती. त्या मिनिटाला, त्या क्षणाला आम्ही तुझे रिपोर्ट्स बायोप्सीला पाठवले होते. तिथेच कन्फर्म झालं, तिथेच आमची सर्जरी पूर्णतः आपण पूर्ण केलेली आहे. आणि आता जो पुढचा टप्पा आहे तो मात्र तू कान देऊन ऐक, मनापासून ऐक. मला माहिती म्हणे मी जे म्हणणार आहे ते म्हणून मी निघून जाणार आहे, पण जे आघात होणार आहेत ते आघात तुझ्या आयुष्यभर तुझ्या मनावर, शरीरावर असणार आहेत. जेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या रिपोर्ट्स कन्फर्म्ड होत्या आणि तुला कॅन्सर आहे, आणि हे 50% युद्ध म्हणजे ती जी गाठ होती ती आपण काढून टाकलेली आहे, पण पुढे हे स्प्रेड व्हायला नको म्हणून आता 50% युद्ध हा केमोथेरपीने आपण साधणार आहे. मी एकदम स्तब्ध झाले. मला वाटलं की त्यांना मी म्हटलं 1 मिनटं, रिपोर्ट्स जरा कन्फर्म करा, त्या माझ्या नसतील. हे छे होणेच नाही, हे माझ्या रिपोर्ट्सच नाही. कारण की व्यक्ती हा डिनायलमध्ये असतो. आम्ही सायकोलॉजिकल भाषेमध्ये नेहमी म्हणतो की आपण पहिली गोष्ट म्हणजे डिनायल. छे मला थोडी डायबिटीस होऊ शकतो, मला थोडी असं काही होणार आहे, मला थोडी होणार. हे जे मनात असतं डिनायल, हे डिनायल इमिडिएटली बाहेर येतं की नाही, हा माझा रिपोर्टच नाही. ते म्हणे आम्हाला कल्पना आहे जेव्हा आम्ही अशा काही गोष्टी पेशंटशी शेअर करतो तेव्हा स्वाभाविक आहे ह्याच गोष्टी होतात. ते म्हणे हे आपले सगळे व्हेरिफिकेशन झालेले आहेत, चेक झालेले आहेत,
मल्टिपल टाइम्स झालेले आहेत. पण एकच आवर्जून गोष्ट सांगेल की म्हणे आता जिद्दीने लढायचं आहे. ते म्हणून ते तर निघून गेले. अरे, कुठली जिद्द, कसलं काय, बच्चू आओगे हा 8-10 वर्षाचा. मी म्हटलं कसं कशातच काही नाही. मी आत्ता माझं सगळं छान खुशी खुशी नाशिकला होते, इतकं छान सगळं चालू होतं. आयुष्याचं चित्र एकदम गुलाबी असताना असं काहीतरी धडकणार आयुष्याच्या अवघ्या तिशीमध्ये. मी म्हटलं कोणाचं मी काय बिघडवलंय, मी काय वाईट केलंय कोणाचं, वाय मी, हा प्रश्न मला भांबवून टाकत होता. त्यांनी मला सांगितलं डॉक्टरांनी की तुला थोडी मोठी सुट्टी घ्यायला लागेल. म्हटलं म्हणजे मोठी म्हणजे किती मोठी? ते म्हणे आता तू जिथे नोकरी करतेस एक तर तू वर्षभरासाठी सुट्टी घे, कारण की ही पूर्ण प्रक्रिया केमोथेरपीची तेवढे महिने तेवढा वेळ लागणार आहे त्याच्यातून बाहेर पडायला. नाहीतर तुझी इच्छा काय करायचं. एकदम डोकं सुन्न झालं की कसं असतं ना आयुष्य, कसं तुमचं चक्र बदलतं. त्या मिनिटाला मला जाणवायला लागलं की अरे हे किती भयंकर सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत. जेव्हा मी कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला जिकडे मी काम करत होते, त्यांनी लगेचच माझं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट केलं. कारण की मी ज्या खुर्चीवर बसत होते ना त्या खुर्चीला महत्त्व होतं, मला नाही. तुम्ही इतके वर्ष सर्व्हिस केलेली आहे, तुम्हाला माहिती खुर्चीचं महत्त्व काय असतं, व्यक्तीचं महत्त्व काय असतं. म्हणून खुर्ची माझ्याकडनं गेलेली होती. त्यावेळेला जेव्हा इतके सगळे विचार माझ्या डोक्यात येत होते तेव्हा तो वाय मीचा प्रश्न तर तिथेच घर करून बसलेला होता. रात्रभर प्रचंड रडले, इतके रडले की डोळे सुजून एक लाईन दिसत होती फक्त. नाशिकचे घरातले सगळे व्यक्ती विचारत होते की अरे झालं तरी काय. माझ्या पतीने कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहिली केमोथेरपीची तिथे सुरुवात होत होती. इथे मानेच्या खाली आणि छातीच्या वर इथे पोर्ट बसवलेला होता, म्हणजे तिथून सलाईन दिलं जातं केमोथेरपीच्या पेशंट्सला की घडी घडी इन्फेक्शन किंवा काही त्रास व्हायला नको म्हणून ते एक पोर्ट ओपन केलेलं असतं. आणि त्यांना डॉक्टरांना हातातून पण काही सलाईन द्यायच्या होत्या. त्यांनी सिस्टरने 2 ते 3 वेळा प्रयत्न केला. हातातून सलाईन सगळ्या आउट जात होत्या, कारण की एवढ्या 8-10 दिवसात 10 ते 11 किलो वजन कमी झालेलं होतं. एकदम अशी झालेली, ते सलाईन आउट जात होती. ते डॉक्टरांना बघवलं गेलं. डॉक्टर म्हणे की अरे सिस्टर जाऊ द्या म्हणे, त्यांना आपण मांडीतून सलाईन देऊ, कुठचं तरी हातपाय तरी रिकामे ठेवा माझे. त्यावेळेला मी रिझाईन केलेलं होतं, माझं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट झालेलं होतं. मी जॉबलेस होती, मी हेल्थलेस होती कारण की माझी तब्येत खराब झालेली होती. पण मी आय वॉजंट होपलेस, कारण की उम्मीद पे दुनिया कायम है. त्या मिनिटाला हे सगळं असं घट्ट धरून ठेवलेलं होतं. पहिला किमो सुरू झाला आणि मी माझ्या पतींना म्हटलं माझा लॅपटॉप मला दे. तेवढं माझं वाक्य पूर्ण नाही झालं तेवढ्यात माझ्या पतींच्या मोबाईलवर माझ्या आईचा फोन आला. तुम्ही पूर्ण जगाशी खोटं बोलू शकतात, पण जन्मदात्या आईवडिलांशी अशक्य आहे खोटं बोलणं. माझे पती म्हणे मी काय सांगू. मी म्हटलं दे फोन, मला दे. आईने विचारलं अरे नमूद झालं तरी काय, कोणी मला काही सांगेल का. माझ्या आईचे आवडते कलाकार राजेश खन्ना, तिला मी इतकंच बोलली फोनवर. म्हटलं बाबू मोशा आहे, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. ती कोसळली नाशिकला रडून रडून, आणि तिथे मी मुंबईत. माझ्या पूर्ण परिवाराला हा धक्का होता, कारण की कॅन्सर एकाला नाही होत, तो अख्ख्या परिवाराला होतो. तुमच्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती जी तुमची जीवाभावाची प्रेमाची असते त्या प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होतो, तुमच्या बरोबरच होतो. कारण की कॅन्सर इज इमोशनल, फिजिकल, सायकोलॉजिकल, फायनान्शियल, सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला तोडून मरोडून काढतो पार. हा टप्पा इतका भयावह होता. आणि म्हणून जेव्हा मी लॅपटॉप मागितला, माझ्या नवऱ्याने माझा लॅपटॉप लगेच मला दिला. त्याला वाटलं आजकाल काय झालेलं ना, हे तर मी खूप अनुभवलं. गुगल करतात सगळेजण आजकाल मला काय झालंय, किंवा गोळ्यांचा काही गोळ्या दिल्यास डॉक्टरने तर ते बघतात की या गोळ्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आपल्याला काय आजार झाला आहे, लगेच आपल्याला त्याच्यातून कळतं अच्छा हे घेतल्यावर मला हे होणार आहे का. तसं माझ्या नवऱ्याला वाटलं की थोडक्यात गुगल डॉक्टर बनेल माझी बायको, बघेल काय औषध दिलंय, काय करतीये तसं. म्हणून मग मी जेव्हा लॅपटॉप माझ्यापर्यंत आला त्याला वाटलं की तसं काहीतरी करणार आहे. छे हो, अजिबात तसं काही नाही झालं. जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना तेव्हा आपल्याला खूप काही गोष्टी सुचतात. नोकरी हातातून गेलेली होती, खूप इच्छा होती आयुष्यात पहिल्यापासून की नोकरी करायची नाही, आपण नोकऱ्या द्यायच्या.
पण असं काही वेळच येत नव्हती. कसं असतं ना, मराठी मध्यमवर्गीय परिवारातली शिकवण कशी असते, महिन्याचं मीटर चाललंय, तुमचं काही ना काही छान तुमचे पगार येतोय, आपण त्याच्यात सुखी असतो, समाधानी असतो. मी पण त्याच्यातलीच एक होते. पण नोकरी नव्हती, पण एक्सपिरियन्स मात्र होता. त्या दिवशी पहिल्या केमोथेरपीला तो लॅपटॉप जेव्हा मी हातात घेतला, तेव्हा माझ्या पहिल्या केमोथेरपीला माझी कंपनी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लॉन्च केली. कारण की म्हटलं उद्या काय होणार ते आपल्याला माहिती नाही. जे आज आहे त्याचा आपण एक एक क्षणाचं सोनं करूयात. ती कंपनी लॉन्च केली. ही कंपनी म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक शाळांचं काम बघते. माझी कंपनी बोर्डिंग शाळांचं, ज्या इंटरनॅशनल अभ्यासक्रम असतात, IGCSE, इंटरनॅशनल बॅकलोरिएट, अशा शाळा, ज्यांची सुरुवात त्या कंपनीचं पहिलं ईमेल सुद्धा मी देहरादूनला केला. कारण की सगळ्यात छान शाळा या जर तुम्ही ऐकल्या असतील, ज्या अगदी जुन्या शाळा आहेत, त्या सगळ्या देहरादून उत्तराखंडमध्ये आहेत. सगळं सुरुवात छान झाली, सगळं करत होती. एका बाजूला ट्रीटमेंट चालू आहे, सगळं चालू आहे. सगळ्यात मला त्रासदायक असलेला क्षण म्हणजे तिसरी केमोसायकल. इतकी भयंकर की त्या दिवशी बाथरूममध्ये माझा अहंकार वाहून जाताना बघितला, डोक्यावरचा एकूण एक केस वाहून जाताना बघितला. त्यावेळेला जाणवतं की मला जर अशा परिस्थितीमध्ये जर मी ज्यांच्याबरोबर आत्ता ज्यांनी मला जशी आहे तशी स्वीकारले ना, तेच खरे अगदी माझ्या जीवाभावाचे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला, ज्या इथे बसलेले पण आहेत, हा तर नाममात्र मुकुट आहे. स्वतःचा मुकुट म्हणजे आपले केस असतात. आणि अवघ्या तिशीमध्ये जेव्हा बच्चू पण अगदी 9-10 वर्षांचा आहे, त्यावेळेला ह्या टप्प्यामध्ये जाणं म्हणजेच भयंकर होतं. माझ्यासाठी जास्त भीतीदायक होतं. कारण की कसं असतं ना, कॅन्सरपेक्षा जास्त भयानक आजार आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही शारीरिकरित्या बदलत नाही. कॅन्सरमध्ये माणूस बदलतो, तो दिशेला बदलतो, त्याचे केस जातात. तुम्ही समोर लगेच ओळखू शकता की ह्या व्यक्तीत काहीतरी बदल झाला इन्स्टंटली. वेराज अजून किती लोकांच्या सर्जरी झालेल्या असतात, पण समजून नाही येत वरतून बघून की अरे नाही, आपल्याला तर एकदम नॉर्मल दिसत आहेत. पण आमच्यासारखे जे पेशंट्स आहेत ते असे एकदम नाममात्र ओळखून येतात. एकानंतर एक ह्या सगळ्या घटनाक्रम चालू होता. औषध पाणी सगळं चालू होतं, केमोथेरपीज चालू होत्या, चालू होतं. रोज औषधं घ्यायची, सगळं औषधांचं बोंबार्डिंग चालू होतं. आणि एका बाजूला मात्र माझे हे सगळे जे शाळेंना ईमेल्स करायचे होते, असं सगळं काम सुरू झालं. एवढ्या याच्यामध्ये ऑनलाईन करता करता 3 शाळांचं काम मला मिळालं. मला फार कौतुक वाटलं. आणि म्हणजे इतकं असं वाटलं की अरे मी ह्या परिस्थितीमध्ये तरी मला त्या 3 शाळांचं काम मिळालंय. पण ह्या सर्व गोष्टी ना थोड्या वेळा करताच होत्या. जेव्हा मला एकानंतर एक जाणवायला लागल्या की ह्या गोष्टी ज्यांच्यामुळे मी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सीमध्ये शिरले, त्यांना मी खूप मानते. सिनियर गृहस्थ आहेत, म्हणजे आता मी त्यांना गेल्या 10-11 वर्षांपासून ओळखतीये. तर ते तेव्हा 65 वयोगटामध्ये असतील. आणि मला असं नेहमी कौतुक वाटायचं की अरे इतके सिनियर व्यक्ती आपल्याला असं म्हणजे आय लुक अप टू हिम, की माझे आयडियल आहेत, की मी त्यांच्याकडनं किती शिकतेय शैक्षणिक संस्थांचं. आणि माझ्या 6व्या केमोला जेव्हा माझ्याकडे ऑलरेडी या 3 शाळांचं काम मिळालेलं होतं, माझ्या 6व्या केमो सायकलला ते गृहस्थ, ते एवढे मोठे एज्युकेशनल कन्सल्टंट मला भेटायला माझ्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आले. मी म्हटलं की अरे बापरे. त्या सिस्टर माझ्याबरोबर नेहमी केमोथेरपीला ज्या बसतात, त्या मला म्हणे अरे वो कोई आ गया तेको मिलने के लिए. म्हटलं मला मुंबईला हॉस्पिटलमध्ये भेटायला, माझ्या परिवाराव्यतिरिक्त इथे कोणीच नाही. बोले वो, त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. म्हटलं काय सांगताय. म्हणे हाँ मैंने उनको बोला कीमो चल रहा है, बाहेर बैठो. मी म्हटलं हो ठीक आहे, पण मी बोलू शकते, त्यांना पाठवा. तेव्हा त्या नर्सने मला सांगितलं की मला काय असं बरोबर वाटत नाही म्हणे ही व्यक्ती, नुसते म्हणे तुमच्या नावाने काहीतरी बोलताय, फोनवर चिडचिड करताय. मला वाटलं ही काहीतरी जास्तच ऐकतीये. त्यांना म्हटलं नाही पाठवा त्यांना आतमध्ये. ते आले आणि मी म्हटलं नमस्कार सर, नमस्कार. ते हिंदी बोलतात. तर ते म्हणे कैसा लग रहा है, एकदम हसत. अहो केमोथेरपी जेव्हा चालते ना, तेव्हा ज्यांनी घेतलंय, ज्यांनी अनुभवलंय, त्यांनाच माहिती की केमोथेरपी काय असते. आम्ही लहान असताना आई माझी जर बाथरूम जेव्हा धुवायची ना, तेव्हा छोट्याशा झाकणामध्ये तेव्हा ॲसिड मिळायचं. तेव्हा ती ॲसिड जर तिने बाथरूममध्ये टाकलं तर ते इतक्या वाफा यायच्या त्याच्यातून. आणि तेव्हा टाकलेलं असेल आणि मला माहिती नाही, तर आई म्हणायची नमो जाऊ नको, पाय भाजतील, ॲसिड टाकलंय.
ते एवढ्याशा झाकणानेच अशा एवढ्या वाफा येत होत्या त्या बाथरूम धुताना. केमोथेरपी सोप्या शब्दात इतकंच सांगते की असं वाटत होतं की अख्खी ॲसिडची बाटली प्यायली आहे एका वेळेला, इतक्या वेदना असतात. आणि एवढे 65च्या वयोगटातले ते गृहस्थ एज्युकेशनल कन्सल्टंट ते येऊन हसत मला म्हणतात कैसा लग रहा है. अरे मी कुठे काही पार्लरमध्ये फेशियल बिशियल करते की मला चांगलं वाटत होतं. तेव्हा मला जाणवलं कधी कधी असतं ना, वाईब्स असतात. काही लोक आपण म्हणतो ना की कोणी आल्यावर आपल्याला असं, अरे वा किती छान झालं तुम्ही आले, आणि कोणी आल्यावर अरे रामा कशाला आली ही, कशाला आला हा, असं होतं. कारण की प्रत्येकाचं ते त्यांच्या बरोबर येतानाच ते ऑरा घेऊन येतात तसा. आणि जेव्हा ते आले त्यावेळेलाच मला जाणवलं की हे काहीतरी, जसं ते नर्स म्हणत होते की काहीतरी यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. त्यांना जेव्हा त्यांनी असा प्रश्न विचारला कैसा लग रहा है, उत्तरही तसंच दिलं त्यांना. मी म्हटलं एक शेर अर्ज करना चाहूंगी. त्यांना म्हटलं काय धीट बाई आहे, हिला इथून नळ्या लावल्या आहेत, तिथून नळ्या लावल्या आहेत, तिला केमोथेरपी चालू आहे, पण बाई मात्र धीट आहे की अगदी शेरोशायरी म्हणते. त्यांनी त्यांनी म्हटलं की इर्शाद. त्यांना म्हटलं किसी ने पूछा गालिब से कैसे हो, किसी ने पूछा गालिब से कैसे हो, गालिब ने मुस्कुरा कर कहा, गालिब ने मुस्कुरा कर कहा, जिंदगी में गम है, गम में दर्द है, जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मजा है, मजे में हम है. एकदम त्या सरांना जाणवलं. ते म्हणे अगं बाई खऱ्या अर्थाने अशा याच्यासाठीच आलो होतो की कोण ही नाशिक इतक्या छोट्या शहरातली कुठली तरी ही बाई मुंबईमध्ये कुठेतरी केमोथेरपी घेतीये, कॅन्सर झालेला 50% शरीराने तर तू खतम झालेली आहेस. मी काहीतरी 50% असं बोलेल की तू ते कंपनीच बंद करशील. का एवढा खटाठोक त्यांचा? कारण की ज्या 3 शाळांचं काम मला मिळालेलं होतं त्या 3 शाळा त्यांच्या कंपनीकडे गेल्या 15 वर्षापासून होत्या. त्यांना ती चुटपुट लागलेली की अरे बाबा ही आहे तरी कोण की मी एवढ्या वर्षांपासून मी हे करतोय, माझ्या कंपनीतले एवढे गृहस्थ आहेत. तेव्हा ते म्हणे की म्हणून मी तुझं मनोबलच संपवायला आलेलो होतो, पण म्हणे जाऊ दे, हा घे फोन आणि तुझा नंबर सेव्ह कर. मी घेतला फोन आणि माझं नाव लिहिलं, नंबर लिहिलं. त्यांनी परत फोन मला दिला. असं नाही म्हणे, तुझ्या नावापुढे लिही मा. मी म्हटलं काय, म्हटलं विचित्र दिसते हे, म्हटलं हे व्यक्तिमत्व. लिहिलं मी MAA मा. तेव्हा ते म्हणे त्यांची आई ते 2 वर्षाच्या असतानाच गेली. सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ते वाढलेले. माझ्या कंपनीत एक सुद्धा फिमेल एम्प्लॉई नाहीये म्हणे, एक पण महिला काम करत नाही. मला तिरस्कारच आहे म्हणे बायकांचा. म्हणून मला वाटलं की काय कुठली ही बाई आहे, कुठली मुलगी ही, असं तिने आज हे सगळं केलंय. हे मनोबल तोडण्यासाठी आलो होतो. पण आज ना एकदम मस्त. आज म्हणजे तू एक काय म्हणतो आपण इनविजिबल थोबाडीत मारली माझ्या. आणि छानच झालं की मला आज म्हणे मा आणि बेटी एकाच रूपात मिळाले. म्हटलं हरकत नाही. त्या दिवसापासून सर अगदी म्हणजे पडेल ते काम मी विचारलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आणि हे सगळं चालू असताना मी काही फेसबुकवर लिहित होती की आज मी इथे गेले मसुरीला, आज मी इकडे गेले उत्तराखंडमध्ये, आज मी तिकडे गेले. मग खूप जण म्हणे अरे बाई तुला कॅन्सर झालेला आहे, तू कुठे इकडे कुठे कुठे फिरतीये डोंगरांमध्ये पहाडूंमध्ये. म्हणे काय 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 तुझ्या कंपनीचं काम तरी काय, तू काहीतरी कार्यक्रम कर नाशिकमध्ये, आम्हाला खूप आवडेल. म्हटलं अरे वा. इतक्या वेळेपासनं माझा लोकांशी टच नव्हता. मी म्हटलं हरकत नाही. मी जवळजवळ 500 फोन केले. 350 लोकांनी मला सांगितलं लागले आपले जवळचे अगदी हितचिंतक की नमिता आम्ही नक्की तुझ्या कार्यक्रमाला येणार. छान म्हणे, छान, तू छान करतेयस, तुझ्या तब्येतीचं आम्ही विचारत राहतो घरच्यांना, चांगलं आहे तुझं तब्येत, असं एवढे तब्येत असून सुद्धा तू कुठे कुठे जातीये, काम करतेय, खूप चांगली गोष्ट आहे, आम्ही तुझ्या कार्यक्रमाला नक्की येणार. 500 पैकी 350 लोकांनी सांगितलं नक्की येणार. मला वाटलं अरे वा इतके लोक येणार. एक मोठा बँक्वेट हॉल घेतला, सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. पहिल्यांदा आयुष्यात प्रेस नोट लिहिली, कळवलं मीडियामध्ये की अरे असा असा कार्यक्रम आहे. पत्रकार बंधूंना फोन केले की उद्या अशा कार्यक्रमाला या, संध्याकाळी 5 वाजता आहे. 5 लोक उद्घाटक अमेरिकेतले एका शाळेतले होते, ते मुंबईत आलेले होते, त्यांना मुंबईहून नाशिकला बोलवलं. सगळं एकदम मस्त, फोटोग्राफर सगळं एकदम सेट झालेलं. संध्याकाळची 5ची वेळ होती. संध्याकाळी 7 वाजले. 350 पैकी किती लोक आले असतील? 350 पैकी 15 लोक आले. एक कडकडून थोबाडीत मारली लोकांनी माझ्या. काय कॅन्सर पेशंट, काय ते कौतुक, आणि काय ते काय करणार आहे. इनमिन 2-3 शाळा मिळालेल्या आहे, काय ते एवढ्या 2-3 शाळांमध्ये एवढी फुशारक्या मारायच्या, काय नाही कौतुक असतं लोकांना, नुसतंच आपला आजारपण येईन काय. कोणीच नाही आलं. त्या पत्रकार बंधूंना फोन केले मी की म्हटलं अहो दादा, तात्या, भाऊ, म्हटलं अहो तुम्ही येताय.
ते मला विचारताय कोणी सेलिब्रिटी आहे का? म्हटलं अहो माझी हैसियत पण नाही सेलिब्रिटी बोलवायची. एका शैक्षणिक संस्थेचा लोगोचा अनावरणचा कार्यक्रम आहे. एवढ्या सगळ्या रिकाम्या खुर्च्यांमध्ये फक्त पहिल्या 15 खुर्च्या भरलेल्या होत्या आणि अगदी इथपर्यंत आसू दाटून आलेले होते. पण बाबांनी मला बोलवलं आणि बाबा मला म्हणे, "एक मिनिट म्हणे बेटा, मी तुला एक गोष्ट सांगतोय, तू पदराला गाठ बांधून घे आणि ते आयुष्यभर लक्षात ठेव." बाबा मला बोलले. त्या दिवशी फक्त म्हटलं ना, त्या मिनिटाला माझ्याकडे फक्त भारतातल्या या 3 शाळांचं काम होतं आणि मी एकटी माझ्या कंपनीमध्ये होते. बाबांनी मला एक गोष्ट सांगितली, ती आवर्जून मी तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेल. बाबा मला बोलले की बेटा, नाम ऐसे करो की काम हो जाए, वरना काम ऐसे करो की नाम हो जाए. कुठे कधीच थांबायचं नाही. हे जे आज रोप तू लावलंयस ना, त्याचं वटवृक्ष व्हायला वेळ नाही लागणार. आणि हे फक्त कोण आहे ना, हे आपले जन्मदाता आईबापच एवढं तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात. एक त्या दिवशीचा दिवस होता जेव्हा माझ्याकडे भारतातल्या फक्त 3 शाळा होत्या. एक आजचा दिवस आहे जेव्हा माझ्या कंपनीकडे भारतातल्या 133 शाळा आहेत आणि 44 लोकांची टीम माझ्याबरोबर काम करते. हे एका रात्रीत घडलं नाहीये, हे हळूहळू टप्प्यांनी घडलेलं आहे. आणि मला एक आवर्जून गोष्ट वाटते, म्हणजे खूपच मी कुठेतरी हे वाक्य वाचलं, मी म्हटलं काय परफेक्ट आहे हे. ठुकरा दिया जिन्होंने मेरा वक्त देखकर, ठुकरा दिया जिन्होंने मेरा वक्त देखकर, ऐसा वक्त लाऊंगी कि मिलना पडेगा मुझे मेरा वक्त लेकर. आणि तशाच घटना घडल्या आयुष्यामध्ये एकानंतर एक. आपण म्हणतो ना, चांगला विचार केला ना तथास्तूच होतं, चांगलंच तुमच्यापर्यंत येतं. मी एकानंतर एक शाळांमध्ये जायला लागले, खूप कार्यक्रम होत होते, खूप गोष्टी होत होत्या. आणि तिथे एक घटना तुम्हाला आवर्जून सांगेल. मी देहरादूनला एका महत्त्वाच्या मीटिंगला 15 मिनिटं लेट पोहोचले. का? कारण की मी नाशिक ते मुंबई विमानाने गेले, विमानाने दिल्लीपर्यंत पोहोचले आणि दिल्लीला कळालं की पुढचं देहरादूनचं विमानच उडणार नाहीये. तिथून पुराणी दिल्ली स्टेशनवरनं ट्रेन करून कुठेतरी असे सगळे उद्योग करत, जी व्यक्ती कधीच एकटी नाशिक ते मुंबई सुद्धा गेलेली नव्हती, तिने पार उत्तराखंड गाठलेलं होतं. मी पोहोचले आणि मला सांगितलं, नाही तुमची वेळ संपली आहे, तुम्ही कोणालाच भेटू शकत नाही ह्या शाळेमध्ये. आता म्हणे आमच्याकडे सगळे बिझी असतात, तुम्ही वेळ पाळायला हवे. म्हटलं आता यांना काय स्टोरी सांगू, जाऊ देत हरकत नाही. पण औषध पाणी चालू होतं, माझ्याकडे काहीच नाही बरोबर घेतलेलं. मी तसंच म्हणजे डोक्यातच नाही की आपल्याला असं काही होईल, दिल्लीवरनं ते काय ट्रेन घ्यायला लागेल. आणि अशा सगळ्या घटनाक्रम होत असताना इतकं जास्त त्रास झाला की गोळ्या घ्यायची वेळ झाली आणि माझ्याकडे खायला काही नाही. आतमध्ये जाऊ देत नव्हते कॅन्टीनमध्ये. म्हणे मॅडम तुम्ही लेट झालेत, तुम्हाला सिक्युरिटीमुळे तुम्हाला इथेच थांबायला लागेल. आणि नेमकी लंचचा टाईम झाला आणि सिक्युरिटी गार्ड जे होते ते बसले डबा उघडून. त्यांना म्हटलं मी खाऊ? ते म्हणे हां खाऊ. मी म्हणते ना, जितका माणूस मोठा म्हणजे खूप मोठे व्यक्तींना पण मी बघितलंय, तेवढे व्यक्ती ना कंजूस असतात, असे प्रेमळ नसतात. आणि जे मी अगदी साध्या व्यक्तींना भेटलेली ना, ते मन मोकळेपणे त्यांनी लगेच त्यांचा डबा सरकवला. 2च पोळ्या होत्या, 1 पोळी मला दिली, 1 पोळी त्यांनी खाल्ली. आणि तो एक टप्पा आयुष्यात झाला. हा मी पुढे काय घडलं त्याचं ते नक्कीच सांगेल. त्याच्यानंतर आता हा प्रवास तर माझा शैक्षणिक संस्थेचा खूप छान सुरू झालेला होता. त्याच्यामध्ये सप्टेंबर 2015 मला कॉल आला आणि मला सांगण्यात आलं की मिसेस इंडिया स्पर्धा करता तुमचं सिलेक्शन झालंय. म्हटलं काय गंमत आहे का, डोक्यावरचे गेलेले केस ते इथपर्यंत आलेले होते. मी म्हटलं जशी मी आत्ता दिसतीये तशी नव्हती तेव्हा दिसत. मी म्हटलं हे काय मजाक आहे. त्यांनी सांगितलं तुमचा ईमेल चेक करा. म्हटलं बाई फारच धाडस आहे. म्हटलं ही बाई जी मला फोनवर सांगतीये, म्हणजे तुमचं ऑनलाईन एंट्री दिलेली आहे. जेव्हा ईमेल चेक केला, अहो मला तिकीट आलेली होती त्याच्यामध्ये. मला मुंबई ते दिल्ली जायचं होतं, दिल्ली ते मुंबई सुद्धा रिटर्न तिकीट आलेलं. सगळं इतकं परफेक्ट सगळं छान चालू असताना मला एकदम मनात हे की ऑनलाईन एंट्री कोणी दिली. माझ्या नवऱ्याला विचारलं, म्हटलं अरे थँक्यू तू माझी ऑनलाईन एंट्री दिली, माझं सिलेक्शन झालं मिसेस इंडिया स्पर्धा करता. तो म्हणे हे मी नाही दिलेली. म्हटलं अच्छा. आईबाबांना विचारलं, ते म्हणे अगं सिलेंडरचा ऑनलाईन नंबर लावण्याशिवाय आम्हाला ऑनलाईन काहीच येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की आता ही एंट्री माझी दिली कोणी. मला तिकीटं आलेली, मला कन्फर्म मुंबईहून दिल्लीला पोहोचायचंय, ते सगळे काय छान छान ड्रेस घ्यायचे, सगळं काही मनात तर खूप छान वाटत होतं की अरे आपण ते हॉस्पिटल आणि याच्यामधून सगळं बाहेर निघून एक नवीन विश्व निर्माण करतोय. पण माझी एंट्री दिली कोणी, कोणाकडेच उत्तर नाही. पण मी पण खोलात शिरले
आणि खोलात शिरल्यानंतर मला कळालं माझी ऑनलाईन एंट्री मिसेस इंडिया स्पर्धा 2015 करता माझ्या हॉस्पिटलच्या नर्सने दिली होती. आता जन्माला येणारी नाती ही तुम्ही अशी गाठ बांधून घेऊन येतात. ते परमेश्वराने ठरवलेले असतं तुम्ही कोणाच्या घरात जन्म घेणार आहे, कोण तुमचे आई वडील होणार आहे, तुमचा पुढे तुमचा साथी कोण होणार आहे, कोणाशी लग्न होणार आहे, सगळं विधिलिखित असतं. पण काही नाते हे तुम्ही असेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या जी व्यक्ती ज्यांच्याजवळ बसली ते एकमेकांचे फ्रेंड्स आहे असं मी मानून चालते आणि असणारच. तुम्ही एकाच ग्रुपमध्ये आहात तसंच असतं. त्याच्यामुळे मी जेव्हा केमोला मुंबईला जायची त्या सिस्टर माझ्यावर बसलेल्या असायच्या, त्या नर्स. त्या म्हणायच्या आणि मी त्यांना मोबाईलमध्ये फोटो दाखवायची, देखो मैं ऐसी दिखती थी, मैं वापस ऐसे दिखूंगी. आणि ते साऊथ इंडियन सिस्टर, नाही ऐसा नाही दिखेगी तू. म्हटलं काय डेंजर बाई आहे म्हटलं, म्हणजे मला बरं वाटलं म्हणून तरी म्हणावं. त्या मला काय म्हणायचे माहिती, अरे ऐसे नाही दिखेगी इससे खूबसूरत दिखेगी. अरे काय म्हणजे एकदम एक नंबर व्यक्तिमत्व. आणि असं इतकी जोडगोळी ना आमची सिनियर सिस्टर म्हणून नेहमी मी पोहोचले हॉस्पिटलला की लगेच डेस्कवरनं म्हणायचे आ गई तुम्हारी फेवरेट पेशंट आणि चाललो आम्ही केमोच्या वॉर्डमध्ये. इतकं एक त्याला सुद्धा आयुष्याचा एक छानसा प्रवास म्हणून मी एकानंतर एक ह्या घटना सुरू झालेल्या होत्या. मुंबईला पोहोचले, मुंबईहून दिल्लीला फ्लाईट घेतली, छान छान कपडे घेतलेले होते, मुंबईला एक दिवस पहिले जाऊन शॉपिंग केली, सगळं झालं. तिथे दिल्लीला पोहोचल्यावर मला जाणवलं अरे बापरे, ज्या महिला ऑलरेडी त्या स्पर्धक म्हणून आलेल्या होत्या इतक्या सुंदर, सगळ्यांचं काय काय त्यांच्या ऑलरेडी 3-3 महिन्यापासून सगळीकडे त्यांचं ह्याच्यासाठी ट्रेनिंग चालू आहे. मी तर अशीच नुसतं असं वाटत होतं की नुसती केस विंचरून त्यांच्यामध्ये बसलेली आहे. हरकत नाही म्हटलं, जाऊ द्या, आपल्या सिस्टरने एवढी मेहनत घेतली आहे, नर्सने एवढी मेहनत घेतली आहे, हरकत नाही, हे पण करूयात. छानसं सगळे 3 दिवस तिथे छान कार्यक्रम पार पडला. काहीच मोठं कुठलंच टायटल मला मिळालं नाही, एक छोटासा मुकुट मिळाला मिसेस इंडिया फोटोजेनिकचा. म्हटलं हरकत नाही, पण त्या सिस्टरने एवढी मेहनत घेतली ना, म्हटलं आता डायरेक्ट मुंबईला पोहोचले ना की हॉस्पिटलमध्ये पहिले जाते आणि त्या सिस्टरला हा मुकुट दाखवते. तसंच केलं. दिल्लीवरून मुंबईला हॉस्पिटलला पोहोचले, सिस्टरला गच्च मिठी मारली आणि तिला म्हटलं थँक्यू. ती म्हणे क्यू. म्हटलं हे बघ मला मुकुट मिळाला. ती म्हणते तो इतकासा, तो दिसत सुद्धा नाहीये. म्हटलं अरे काय बाई आहे. म्हटलं अरे मेरे दिमाग में भी कुछ नहीं था, आपने ये सब दिमाग में डाला. मी गेली म्हटलं स्पर्धेला आणि हा एवढा मुकुट मिळवला. ती म्हणे तू खूप छोटा आहे म्हणे, तुला काहीतरी मोठं करायचंय. म्हटलं जाऊ द्या. पण त्याच वर्षी 2015 मध्ये मला हाँगकाँगहून बोलवणं आलं मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन 2015 करता. म्हटलं काय असो नसो बाबा, काहीतरी असेल आपल्या आयुष्यामध्ये की परत आपल्याला बोलवणं आलं आणि ते थेट हाँगकाँगहून. म्हटलं हरकत नाही. सिस्टरला फोन केला आणि नर्सला सांगितलं, म्हटलं देखो आपने शुरू किया है अभी तो, म्हटलं मुझे हाँगकाँग जाने का है. तर ती म्हणे की हो छान छान. काही खुश नव्हत्या, फक्त छान छान बोलल्या. आम्ही हाँगकाँगला गेले. तिथे मात्र मी मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन 2015 मेन टायटल जिंकली आणि धडाडीने एवढा मोठा मुकुट घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा आले आणि सिस्टरला मी म्हटलं ये देखो, आणि त्या नर्स म्हणतात नाही कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए. म्हटलं आता मी आयुष्यात काहीच करणार नाही आणि तुला तर म्हटलं मी अजिबात कधी काही सांगणार नाही. म्हटलं एवढा मोठा मुकुट जिंकून आली आहे, परदेशातून आली आहे, एवढे काहीतरी 19-20 स्पर्धक होते, 20 एवढ्या देशांमधून आलेले, आणि तुला काहीच वाटत नाही. नाही कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए. त्या काय बोलायचं ना मला काही कधी कळालं नाही. आणि नंतर 2017 मध्ये, आता हे 15 झालेलं होतं, त्याच्यानंतर 2017 मध्ये मला इंस्टाग्रामवर कोणी विचारलं की तू भारतीय आहेस का. म्हटलं ऑफकोर्स मी भारतीय आहे. म्हटलं असं का विचारताय. म्हणे तू कुठल्याच नाटकात काम करत नाही, सिरियलमध्ये काम करत नाही, पिक्चरमध्ये नाही, तू पुस्तक लिहिलेलं नाही, तुझे इतके व्याख्यानं झाली आहेत, तू कोणालाच फॉलो करत नाही, पण जेवढे आहेत ते सगळे लोक, जेवढे पण थोडेफार 13 हजार, 13,500 माझे फॉलोअर्स आहेत तेवढे आहेत, पण ते सगळे इतके जेन्युइन ऑर्गॅनिक फॉलोअर्स आहे. आम्हाला तुझा ईमेल ॲड्रेस मिळेल का, आम्हाला काही तुला पाठवायचं आहे. मी ईमेल ॲड्रेस दिला आणि त्यांनी तिथून इन्व्हिटेशन पाठवलं की आमच्याकडे अशी स्पर्धा होते अमेरिकेत दरवर्षी जी फक्त कॅन्सरवर मात केलेल्या महिलांसाठी होते. काय सुंदर त्या स्पर्धेचं हे. म्हटलं कुठल्या त्या हॉस्पिटल, मुंबईच्या अंधेरीच्या हॉस्पिटलमधल्या या नर्स, आणि काय त्यांना वाटत असेल की कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए. त्यांना मी फोन केला, त्या दिवशी मात्र खुश होत्या, एकदम हॅपी. म्हणे देखा मैंने बोला ना कैंसर को एक चेहरा होना चाहिए. म्हटलं अरे सिस्टर आपको कैसे पता की ऐसी कभी कोई कॉम्पिटिशन असते की ज्याच्यामध्ये असं कॅन्सर पेशंट्सलाच बोलवणं असतं. ते इतकं छान सगळं सांगत होत्या आणि खुश झाल्या. माझ्याकडे वेळ होता तयारी करण्यासाठी. मला सांगण्यात आलं की इंटरव्ह्यू राऊंडसाठी तुम्हाला वाटेल तो आउटफिट ते तुम्ही घालू शकतात.
म्हटलं अरे वा, खूप छान. मी खूप जणांना विचारलं आणि खूप जणांनी त्यांचे मतं मांडली आणि त्यांनी सगळ्यांनी मला अशा गोष्टी सांगितल्या की नाही असं सूट, पॅन्ट शर्ट सूट असं काहीतरी इंटरव्ह्यूला घालायचं सगळं काही. पण माझा स्वभाव आहे की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्याच्यावर मी सगळ्यांचं ऐकलं. मी नाशिकची, येवला आपल्या इतक्या जवळ. मी इंटरव्ह्यू राऊंडसाठी डिसाईड केलं मी घालणार ही येवल्याची पैठणीच. त्याच्यामुळे जेव्हा ते जवळचे लोक होते त्यांना असं वाटलं की ही थोडी मूर्ख दिसतीये. म्हणे तेको फेक देंगे, निकाल देंगे, अमेरिके से निकाल के भेज देंगे इंडिया वापस. कधी कोणी घातली का म्हणे पैठणी? ते काय म्हणे लग्नाला चालली का अमेरिकेला? मी म्हटलं हरकत नाही, तिकीट आलेलं आहे मला अमेरिकेचं. तिथे गेल्यावर आणि तिथून परत येण्याचं तिकीट सुद्धा तेच देणार आहेत. तिथपर्यंत तर मी नक्कीच चालली आहे, घालणार तर पैठणीच. पैठणीचं ते ठरवलं, झालं सगळं एकानंतर एक. आणि हा टप्पा असाच सुरू झाला. मुंबईला पोहोचले. मुंबईला ते शिक्षण तज्ज्ञ आमचे, ज्यांनी माझं नाव नमिता मा म्हणून फोनमध्ये सेव्ह केलंय, त्यांना अगदी तुरळक लोकांना माहिती होतं की मी अशा काही स्पर्धेसाठी चालले. कारण की आपले कलाम साहेब म्हणतात की मेहनत इतनी खामोशी से करो की आपकी सफलता शोर मचाए. आधीच ढिंडोरा पिटतो आपण, हो आमच्या घरी ना आता नातीसाठी बघतोय आम्ही, लग्नाचं चाललंय. रोज तुम्हाला होऊन लोक तेच विचारतील की अरे तेच 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 तेच. त्या लोकांचं स्थळ बघण्यामध्ये 1% कॉन्ट्रीब्युशन नसणार आहे. पण तुम्ही आधीच ढिंडोरा पिटलाय त्याच्यामुळे सगळे बोलणारच. अहो आम्ही फिरायला चाललो युरोपला आणि नाही गेले तुम्ही. का हो, का नाही गेले? अच्छा असं काही झालं का? बरं बरं बरं. नाही म्हणजे हरकत नव्हती ना तुम्हाला युरोपला जायची. मुलं मुली बघा स्वतःवर किती खर्च करतात, पण जेव्हा आईवडिलांचं येतं ना अजिबात त्यांचा हातच आखडता होतो. हे सगळ्या फालतूच्या गोष्टींसाठी मी कधीच उद्या काय करते हे मी कोणाला सांगत नाही. ते माझ्यापर्यंत तिथेच थांबलेलं असतं. ते तुरळक लोकांना माहिती होतं. ते मला आमचे एज्युकेशनल कन्सल्टंट येऊन भेटले. त्यांनी मला एक पाकिट दिलं. आपलं वर्तमानपत्राला आपण अर्ध्यामध्ये फोल्ड केलेलं असेल तेवढं एक पाकिट मला दिलं आणि मला म्हणे जिंकलीस तर उघडायचं, हरलीस तर मला परत करायचं. त्यांना म्हटलं काय एअरपोर्टवर केबीसी खेळतात? हरकत नाही म्हटलं, जाऊ द्या. पटकन पाकिट घेतलं, पर्समध्ये टाकलं, बॅग्स घेऊन पुढे निघाले. आणि जेव्हा मी अमेरिकेत पोहोचले तोच तर तिथे जाऊच तर मला वाटत होतं की मीच जिंकली पाहिजे, मलाच तो क्राऊन मिळाला पाहिजे. कारण की माहिती त्या ह्या मुकुटाच्या मधोमध एक सोनेरी रिबिन आहे, जे तुम्हाला दिसत असेल प्रामुख्याने. हे कॅन्सरवर मात केल्याचं चिन्ह असतं. खूप हॉस्पिटल्समध्ये कॅन्सर डेला वगैरे तुम्हाला आजकाल हे दिसायला लागलं असेल. हे बाहेरच्या देशांमध्ये जास्त त्याचं प्रचलन आहे, पण आपल्याकडे कमी आहे. आता ते आपल्याकडे सुरू झालेलं आहे की हा मार्क म्हणजे कॅन्सर सर्वायवरचं प्रतीक. आणि हे सगळं इतकं छान चालू असताना जेव्हा मी तिथे पोहोचले, एस्पेशली पहिला दिवस जेव्हा, आता मी तुमच्याशी जशी बोलतीये तसंच प्रत्येकाला वेळ दिला. 51 देशांच्या 51 कॅन्सर सर्वायव्हर्स तिथे आलेल्या होत्या. इतका मोठा तो लवाजमा, इतके सगळ्या जणी. वी वर डिवायडेड बाय कंट्रीज बट युनायटेड विथ कॅन्सर. काय सुंदर गोष्ट आहे बघा. आपण म्हणतो की आजारपण झाल्यानंतर कोण विचारतंय तुम्हाला? अरे असे पण देश आहेत जे अशा आजारी व्यक्तींना सुद्धा त्यांना एका स्पर्धेमध्ये उतरवतात, त्यांच्यासाठी काहीतरी करताय. एक त्यांच्या आयुष्याचं एक गोड गोष्टी तिथे करतायत. आणि जेव्हा सगळं एक राऊंड झाले तेव्हा मात्र सगळं छान चाललं होतं. इंटरव्ह्यू राऊंड आला. म्हटलं आता आपण डोकं तर लावलंय ती पैठणी घालायचा प्रयत्न करून. म्हटलं आता इकडून जर खरंच त्यांनी हकलून दिलं तर आपलं काही खरं नाही. पण म्हटलं हरकत नाही. एक चंद्रकला म्हणजे काळी पैठणी घातली, आवर्जून काळी घातली. कारण की त्यांना एवढं माहिती होतं की आपल्या भारतामध्ये काळा रंग हा कुठल्याही समारंभात घालत नसतो किंवा कुठल्याही सणाला तर अजिबातच घालत नसतो, कारण की तो नाही चांगला आपण मानत काळा रंग. पण मात्र भारतात एक सण आहे जेव्हा काळाच रंग घातला जातो. त्या सणाचं औचित्यच ते आहे की काळा रंग घातला जातो. आणि कोइन्सिडेंटली माझा वाढदिवस आहे त्याच दिवशी असतो. त्याच्यामुळे म्हटलं आपला संक्रांतीचा जन्म आपण हेच कॅरी फॉरवर्ड करूया, आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना सांगूया. सगळे असे काचेचं एक भांडं होतं आणि त्या भांड्यामध्ये बरेचसे चिठ्ठ्या होत्या. एक चिठ्ठी उचलली. जपानचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे प्रश्न उत्तर, म्हणजे मला जे प्रश्न विचारणार होते ते विचारणार होते. आपल्यासारखं नाही की हो ते ओळखीचे होते त्यांनी विचारलं, हां ते तिला ओळखत होते, असं काही नव्हतं. ते चिठ्ठी होती ती उचलली, जे आले ते आले. त्यांनी मला विचारलं की भारत सोडला, तू जिथली नागरिक आहे ते सोडलं, तुला कुठल्या देशाचं नागरिकत्व घ्यायला आवडेल, हो का नाही आणि का?
त्यांना म्हटलं की मला माझ्या भाषेत मी उत्तर दिलं तर चालेल का? कारण की तुम्हाला माहिती आहे, तिथे गेल्यानंतर मला जाणवलं आपल्याकडे हे फार फॅड आहे हो. इंग्लिश बोला, इंग्लिश बोला, इंग्लिश बोला. मुलांना इंग्लिश मिडियममध्ये ठुसा टाका, काय काय करा. पॅरेंट्स पण यू कम, यू गो, येस इट, यू डू दॅट. अरे काय, आपली मराठी जी जी पण कोणाची जी मातृभाषा आहे ती तर तुमच्या डोक्यात शिरू द्या ना. जेव्हा तुम्ही मातृभाषेत विचार कराल आणि तो विचार कन्वर्ट कराल, तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट त्याला कन्वर्ट कराल. कारण की हे का जाणवलं माहिती आहे, थायलंडच्या ज्या स्पर्धक आहे तिने थाय भाषेत उत्तर दिलं, जपानच्या जॅपनीजमध्ये, रशियाच्या रशियनमध्ये. मीच एक होती जी इंग्लिशमध्ये सगळ्यांशी बोलत होती, ती त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायचे आणि ज्यांना जे समजून घ्यायचे ते समजून घेत होते. तरी मग मी त्यांना म्हटलं की मी माझ्या भाषेत उत्तर देते, चालेल का? त्यामुळे ऑफकोर्स येस. त्यांना मी म्हटलं की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माय मदरलँड, माय मदर इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल ऑफ. मी जन्म हा भारतीय म्हणून घेतलेला आहे आणि शेवटचा श्वास सुद्धा मी भारतीय म्हणूनच सोडणार. म्हटलं आय एम व्हेरी हॅपी टू बी देअर इन इंडिया. त्यांना इतकं छान वाटलं. त्यांनी तो प्रश्न तर एक वेगळीच गोष्ट झाली. त्यांनी सांगितलं हे तुम्ही काय घातलंय? म्हटलं याला साडी म्हणतात. ते म्हणे अच्छा सॉरी. म्हटलं सॉरी नाही, आता ड तर म्हटलं आलं त्यांना, ते सारी मी म्हटलं तर ते म्हणे त्यांना सॉरी वाटलं. म्हटलं नाही नाही याला साडी म्हणतात. ते म्हणे अच्छा याच्या आत कशी गेली तू? मी म्हटलं कारण की साहजिक आहे, त्यांनी कधीच असं काही बघितलेलं नाही. ठुशी घातलेली, मणिमंगळसूत्र होतं, हातात हिरवा चुडा होता, नाकात नथ होती, एक तिथे खरे फुलं चालत नाही म्हणून एक प्लास्टिकच्या फुलांचा गजरा माळलेला होता. त्याच्यामुळे जेवढं शक्य होतं की जितकं माझ्या देशाला मी घेऊन जाऊ शकत होती माझ्याबरोबर, माझ्या महाराष्ट्राला मी घेऊन जाऊ शकत होती, तेवढी मी तिथपर्यंत पोहोचलेली होती. त्यांना इतकं आवडलं हे सगळं. त्यांनी जे स्टिप्युलेटेड टाइम होता इंटरव्ह्यूचा तो सगळ्यात जास्त घेतला. आणि ज्या लोकांनी मला सांगितलं की हे साडी घातल्यामुळे तुला हकलून देतील, त्या लोकांना मी पहिले फोन कॉल केला आणि त्यांना सांगितलं ह्याच पैठणी घातल्यामुळे, या पैठणीमुळे मला हायेस्ट मार्क्स मिळालेत इंटरव्ह्यूमध्ये. जो माणूस स्वतःच्या देशाला, स्वतःच्या जिथली तुमचा उगम आहे, जे तुमचे रूट्स आहे, मुळं आहेत, ज्याचे तुम्ही लाज नाही बाळगत, अशाच यांना दुनियासुद्धा सलाम करते. जेव्हा तुम्ही तुमच्या देशाला तुमच्या मनात इतक्या प्रेमात इतकी छान जागा देतात. हे तो बाकीच्यांना असं एकदम सोफिस्टिकेटेड सगळ्यांनी तसंच केलं जसं त्यांच्या डिझायनर्सने सांगितलं होतं. तुम्हाला माहिती आहे जेव्हा ती साडी परिधान करत होते ना, त्यावेळेला सुद्धा मनात थोडंसं मनात पाल चुकत होती. पण म्हटलं हरकत नाही, काहीच हरकत नाही. आपल्या भाषेत उत्तर दिलं तेव्हाही वाटत होतं, पण तरी म्हटलं आगे बढो. ते सगळं झालं. शेवटचा क्षण आला जेव्हा एवढ्या 51 मधून फक्त 5 काढण्यात येणार होत्या आणि या 5 मधून फक्त 3 टॉप विनर होणार होत्या आणि 3 मधून एकच होणार होती. त्याच्यामुळे आता हा जो सगळ्या शृंखला होती इतकी छान मांडलेली होती. सगळं काही झालं, फटाफट फटाफट प्रश्न उत्तर झाली आणि 5 देशांची नावं घेतली आणि त्याच्यात मात्र आपल्या देशाचं नाव आलं, म्हणे मिसेस इंडिया. म्हटलं आता जीव भांड्यात पडला. पहिल्या 5 पर्यंत पोहोचली. म्हटलं 51 मधून 5 पर्यंत येणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण की प्रत्येकाचा आमचा जो प्रवास होता, प्रत्येक स्पर्धक जी कॅन्सर सर्वायव्हर होती तिचा तेवढाच खडतर प्रवास होता. कोणाचे 10 किमो, कोणाचे 15 किमो, कोणाचे 20 किमो, कोणाचे किती रेडिएशन्स, कोणाची किती तासाची सर्जरी. आम्ही सगळ्या अशा एक नाळ जोडलेल्यासारखे एकमेकांशी जोडले गेलेलो होतो. आणि त्यांनी प्रश्न विचारला. सगळ्यांना सेम प्रश्न होता. आमच्या कानात ते हेडफोन्स लावलेले होते, गाणे चालू होते. आम्हाला माहिती नव्हतं की कोण काय कुठला उत्तर देते आणि प्रश्न काय. जेव्हा माझ्यापर्यंत आला तो प्रश्न अतिशय सोपा होता. त्यांनी सांगितलं डिस्क्राईब वुमेन इन 1 सेंटेन्स. महिलेला एका वाक्यात डिस्क्राईब करा. अहो आपण असल्या देशामध्ये राहतोय की जिथे महिलांवर 1,000 एपिसोड्सच्या सिरियल बनतात, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये इतके सारे पिक्चर बनलेले आहेत. पण म्हटलं हरकत नाही. तुम्हाला माहिती आम्ही जेव्हा नाशिकमधला प्रवास सुरू केला, अगदी छोट्या ठिकाणी म्हणजे अगदी आउट हाऊसपासून आमचा प्रवास सुरू झाला. माझ्या वडिलांनी इतकी ताकद ठेवली ना, मनोबल, म्हणजे त्यांना बघूनच इथपर्यंत पोहोचायचं धाडस केलं मी. कारण की आम्ही अगदी छोट्याशा ठिकाणी तिथून सुरुवात केलेली. घरात बाथरूम पण नव्हते, घरात मोडी होती. आणि बाबांना आठवत असेल की मी एका स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि त्या 4 लाईन होत्या पाठ करायच्या, त्या विसरून जायची. त्याच्यातली एक लाईन तर खूप मुख्य होती, ती विसरायची. आम्ही टीचरने मला सांगितलं, म्हणे आता कान पिळेल, म्हणे जर विसरलीस तर म्हणे याद राख, कारण की तू विसरली तर हे आपण कॉम्पिटिशन आपण हारून जाऊ. म्हटलं हरकत नाही. 7वीत पाठ केलेल्या त्या लाईन्स ह्या मला अमेरिकेत एवढ्या मोठ्या स्पर्धेत फायनल उत्तर म्हणून आठवल्या.
त्यांना म्हटलं थँक्यू जजेस फॉर द क्वेश्चन. दो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिस्क्राईब वुमेन इन वन सेंटेन्स, बट आय विल ट्राय. फॉर मी, women is the generator, operator, creator, director and producer of this world. ते सगळं एकत्र आलं, ताजपोशी झाली, हा चमचमणारा, हा नाही 2017चा मुकुट माझ्या डोक्यावर आला, छानसा खांद्यावर सॅश आला, मी झग्गा घातलेला होता. म्हणजे माझी आजी नेहमी म्हणायची, असं तो मोठा ड्रेस घातलेला गुलाबी रंगाचा, आणि मला इतकं सगळं भरवून आलेलं होतं, आनंद अश्रू वाहत होते. माझे दीर आलेले होते अमेरिकेतले माझ्या स्पर्धेसाठी. म्हणजे सगळं एकदम परफेक्ट झालं. म्हणजे आणि तेवढ्यात मला आठवलं, अरे त्या पाकिटात काय आहे? ज्यांनी मला एअरपोर्टवर येऊन एवढ्या सिनियर व्यक्तीने मला एक पाकिट दिलंय, ते इतके इंटेलेक्च्युअल, इतके हुशार व्यक्ती आहेत की त्यांनी असं तसं तर काही दिलेलं नसेल. डॉलर्स घालून दिले, काय केलेलं आहे काय माहिती. मला कुतूहल होतं. मी माझ्या पेजंट डिरेक्टरला म्हटलं की मी प्लीज जाऊन एक 5 मिनिटात येऊ का माझ्या रूममधून. ते म्हणे ऑफकोर्स म्हणे, तुला जिकडे जायचं तिकडे जा, आता कॉम्पिटिशन संपलेली आहे. तो मुकुट हाताने असा धरलेला, तो खांद्यावर सॅश आणि तो झग्गा उचलून मी रूमपर्यंत पोहोचले. रूममध्ये गेल्यानंतर बघते तर एवढ्या सगळ्या ज्या माझ्याबरोबरच्या स्पर्धक होत्या त्या सगळ्या ऑलरेडी तिथे बसलेल्या होत्या. का तर फक्त एकदा त्या मुकुटाला हात लावायचा होता. बिकॉज प्रत्येकाची इच्छा होती की मी जिंकायला पाहिजे. त्यांचे प्रत्येकीने तेवढे प्रयत्न केलेले होते, पण नाही जिंकल्या. मग त्यांना ते हात लावून बघायचं होतं की कसं आहे त्याचा फील, हे कसं वाटतं, सॅश म्हणतात याला, याला हात लावल्यावर कसं वाटतं. आणि जेव्हा मी तिथे पोहोचले, म्हणजे साईड टेबललाच ते पाकिट ठेवलेलं होतं, मी गेले आणि एखाद्या छोट्याशा मुलाला आपण चॉकलेट कसं देतो, पटकन उघडतात ते, तसं मी पटकन ते पाकिट उघडलं. आणि उघडल्यावर जे बाहेर आलं, त्याच्यातून जे बाहेर आलं ते इतकं जास्त मला मनाला भावून गेलं. तुम्हाला माहिती आहे त्या पाकिटातून काय निघालं? माझे हात थरथरत होते ते माझ्या हातात धरायला सुद्धा. त्या पाकिटातून आपल्या देशाचा, भारताचा राष्ट्रध्वज, तिरंगा निघाला. म्हणजे काय काय कुठे विचार करत असतील ते शिक्षण तज्ज्ञ. मी नव्हतं नेलेलं बरोबर काहीच. आणि तो तिरंगा मी अगदी माझ्या डोक्याच्या वर उचलून, कारण की मी सुद्धा आर्मी फॅमिलीतून येते, माझे वडिलांचे धाकटे बंधू हे आर्मीतून रिटायर झालेले, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की प्रोटोकॉल काय आपल्या झेंड्याचा. डोक्याच्या वर तो झेंडा घेऊन जेव्हा मी समोरून चालत गेले, तेव्हा मला माहिती नाही की माझ्या मागे काय होतं. माझ्या पेजंट डिरेक्टर डॉक्टर हॉगर मला म्हटलं, नमिता जस्ट टर्न. मला वाटलं माझ्याकडनं काही, मी काही म्हणजे काही केलं का काय, माझ्याकडनं काही झालं. मी फक्त वळून बघितलं, तेव्हा मात्र अश्रू अनावर झाले. कारण की 51 देशांचे झेंडे त्यांनी लावलेले होते आणि पहिल्यांदाच ते भारतीयने जिंकल्यामुळे सर्वात उंच त्यांनी भारताचा झेंडा तिथे उंचवलेला होता. कारण की पहिल्यांदा एका भारतीयाला मिसेस ग्लोबल युनायटेड 2017चा मान मिळालेला होता. त्यावेळेला कळतं ह्या सगळ्या गोष्टी की आपल्यामुळे आपल्या देशाचं नाव जेव्हा कुठे नावलौकिक होतं, 7 समुद्र पार, त्याचं महत्त्व काय असतं. एका छोट्याशा कुटुंबातून, एक मध्यमवर्गीय परिवारातून मी आलेली. आई माझी स्कर्टची शिलाई उसवून तो स्कर्ट मोठा करून द्यायची, किंवा अजून 5-6 महिनेही घालू शकते. त्याच्यामुळे अशा काही सिच्युएशन, अशा काही फॅमिलीच्या ट्रेट्समधून आम्ही आलेलो. आणि जेव्हा मी 9वीत असताना मला परेडमधून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे परेड परफेक्ट होती. मला बाहेर का काढण्यात आलं? मला बाहेर काढण्यात आलं कारण की त्यांनी सांगितलं तुमचा युनिफॉर्म परफेक्ट नाही आहे, कारण की ते कलर वेगळा दिसतोय, उसवलेली बाजू वेगळी दिसते, म्हणून तुम्हाला आम्ही या परेडमध्ये घेत नाही आहे. तीच मुलगी जिला तुम्ही बाहेर काढलं होतं 9वीत, तीच मुलगी आज तिने भारताचा इतिहास अमेरिकेत रचला. कपड्याने माणूस बदलत नसतो. तुमको शेर का कलेजा चाहिए कुछ करके दिखाने के लिए, म्हणून थँक्स टू कॅन्सर. तो नसता तर अशी तातडीने अशी जागी नसती झाली मी. त्यांनी जागं केलं मला इथे हयात आणलं लिटरली. आणि त्या वेळेला मी म्हटलं ना, जेव्हा तो तिरंगा फडकताना बघितला अमेरिकेत आणि माझ्या हातात माझा तिरंगा होता, त्यावेळेला जाणवतं की अरे भारतीय होने की आन बान और शान क्या होती है. इतके अंगावर रोमांच येतो ना ह्या गोष्टींचा. एक सुंदर हा सगळा समारोप सगळा होत होता. माझा तो व्हिडिओ व्हायरल झाला भारतात, जो माझ्या दीरांनी काढलेला होता. मी पटकन व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ माझ्या त्या नर्सला पाठवला. म्हटलं बघ बाई, फायनली तो मुकुट माझ्याकडे आलेला आहे आणि सगळं काही.
1.5 महिना मला एक्स्ट्रा राहायला लागला अमेरिकेत. सगळं काही मी मध्ये मध्ये 5-6 दिवसात एक मेसेज टाकत होती, पण आमच्या नर्स बाई काही त्या मेसेज बघत नव्हत्या. म्हटलं हरकत नाही, आता मस्त अमेरिकेतून मुंबईला पोहोचले की पहिले हॉस्पिटलला जाईल आणि त्यांना दाखवेल की बघ बाई, मला फायनली कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए, तो हे ऑफिशियली मिळालेलं आहे आता. आणि सगळं एकानंतर एक सगळं सुरू झालं आणि मी निघाले परतीच्या प्रवासाला. सगळं इतकं छान होत होतं. म्हटलं 1.5 महिन्यात सिस्टरचा एक फोन सुद्धा नाही ना, माझा एक मेसेज बघितलेला. आणि दरवेळेस त्यांची सवय होती ते मोबाईल पाडायचा, फोडायचा, तुटायचा, काहीतरी होत व्हायचं. म्हटलं हरकत नाही. आणि हेच सगळी शृंखला चालू होती. आणि मुख्यतः जेव्हा मी मुंबईत लँड झाले, मला घ्यायला बरेचसे लोक आलेले होते. माझे पती होते. त्यांना मी म्हटलं की चला आता आपल्याला हॉस्पिटलला जायचं. म्हणे अगं 3 वाजलेत पहाटेचे, तुला काही वेळेचं भान बिन, ये नंतर निवांत भेटायला, ते सगळं दाखवतो, सगळं नीट दाखवतो आहे. मी म्हटलं नाही, मला आत्ताच हॉस्पिटलला जायचं आहे. म्हणे अगं पहाटेचे 3 वाजलेत. मी हट्ट केला म्हणून ते म्हणे ओके ओके ठीक आहे जाऊ आपण हॉस्पिटलला. म्हटलं हरकत नाही, आता मला घेऊन चालले हॉस्पिटलला. म्हटलं आता सिस्टरला दाखवते तिला, की मला खूप एक्साइटमेंट होती, कारण की सुरुवात कशी ही तिच्याकडनं झालेली होती ना, सिस्टरकडनं. 2015 पासून ती सुरुवात झालेली आणि 2017चा मिसेस ग्लोबल युनायटेड अमेरिकेत जिंकलं. मला तो सगळा असा उत्साह होता. म्हटलं कधी जाऊ असं होतं. पटकन निघालो आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेला जाण्याच्या ऐवजी ती गाडी आमची निघाली नाशिकच्या दिशेला. मी माझ्या पतींना म्हटलं अहो आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. म्हटलं सिस्टरला दाखवायचं आहे. म्हटलं तिथे एक तर माझं मेसेजेस बघितले नाही, काही नाही. ती नर्स, म्हटलं त्या नर्सला मला एकदा दाखवायचं की बघ तू सुरू केलेलं आणि आज कुठपर्यंत आलंय. आणि तेव्हा हळूच माझे पती बोलले द नर्स इज नो मोर, त्या वारल्या. चांगले लोक, चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात जेव्हा ते येतात ना, ते घट्ट धरून ठेवा. कारण की नाही माहिती ना, मला माहितीच नव्हतं की मी जोस्तोवर परत येईल. म्हणजे मी जेव्हा गेली अमेरिकेला तेव्हाच त्या वारलेल्या होत्या. मला कोणीच सांगितलं नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं तिचं मनोबल खचेल. अरे तुम्ही म्हणतात की एक महिला दुसऱ्या महिलाची दुश्मन असते, तिला जेलसी असते, तिला असं असतं. माझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत येण्यामध्ये प्रत्येक वेळेला एका महिलेचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येक टप्प्यावर मला महिला भेटलेल्या आहेत. त्या सिस्टरला आपण म्हणतो ना, कोणाचं काय फरक पडतो, कोणाचं किस्से क्या फरक पडता है, बहुत फरक पडता है. कोणाशी भांडल्या असू, कोणाशी रुसल्या असू ना, तर आवर्जून त्यांना घरी जाऊन एक फोन करून घ्यावं. जसा तो गजर वाचला आणि मी 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 तिथपर्यंत पोहोचलीच नाही बंद करायला. कोणाला माहिती कोणाच्या मनात काय, कशाला ते दडपण घेऊन मनावर ठेवायचंय. जा आज घरी पोहोचल्यानंतर जे पण कधी कुठे काही वाटलं असेल की 10-15 वर्षापूर्वी असं आहे, शोधा नंबर, त्या व्यक्तीला फोन करा, भेटून या, जेवून या त्यांच्याकडे, काही असेल ते. पण कोणाचीच आढी नका ठेवू, कारण की क्या पता कल हो ना हो. हे सगळं होत असताना नाशिक, अगदी मी 15 मिनिटं माझ्या घराच्या अंतरावर होते आणि माझ्या सासूबाईंचा फोन आला आणि त्या पण अगदी हुंदके देऊन फोनवर रडत होत्या. मला वाटलं की त्यांना मला नर्सचं कळाल्यामुळे त्यांना मनात आलं असेल असं. पण तुम्हाला माहिती आहे, त्या मला म्हटल्या तू फोन करत होती ग जेव्हा तू तुझी कंपनीची स्थापना केली, की अहो दादा, अहो भाऊ, अहो एवढे पत्रकारांना इतके फोन केले आणि ते म्हणे कोणी सेलिब्रिटी आहे का तुला माहिती. म्हणे आपल्या घराच्या बाहेर अख्ख्या भारताचं मीडिया तुझ्यासाठी वाट बघतंय. दिस इज सक्सेस. आपण म्हणतो ना सक्सेसचा डायग्राम बनवता, हे करा ते करा. अरे ये सक्सेस आहे. ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनते ना, तो दिवस सक्सेस असतो, अजून काय. आणि ह्या सगळ्या घटनाक्रम इतका एकानंतर एक चालू होता. ह्या सर्व प्रवासामध्ये खूप लोकांनी साथ दिली. खूप लोकांनी, तुम्हाला वाटतं की हा माईक मी असाच उचलला नाही, मी एका ठिकाणी बसले होते आणि असे फोनवर कोणाशी तरी बोलत होते. हा टप्पा मी आवर्जून तुम्हाला सांगते, कारण की ह्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक हा जो भाग आहे हा अविभाज्य घटक आहे माझ्या आयुष्यातला. मी आजपर्यंत 2 जण असतील का 10 जण असतील, मी कार्यक्रमाला कधीच नाही म्हटलेलं नाही आणि नाही म्हणणार नाही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगते. मला हे कुठलेच मुकुट माझ्याकडे नव्हते, तरी माझं पेशंटशी काउन्सिलिंग चालू होतं फोनवर. मी बोलत राहायची आणि मी अशाच एका पेशंटशी बोलत होते आणि एका दाम्पत्य मेडिकल, दोन्ही डॉक्टर्स आहेत दोघं, आणि त्यांनी मला ऐकलं. माझं एवढा लांब लचक फोन होस्तोवर ते थांबले आणि त्यांनी मला सांगितलं मॅडम तुमचा नंबर द्या. म्हटलं कशाला. मी म्हणे एक काम आहे. म्हटलं
ठीक आहे, आता ते दोघं त्या मॅडम त्यांच्या वाईफ ऐकायलाच तयार नाही. मी दिला माझा नंबर. ते म्हणे मॅडम तुम्ही राहता कुठे? म्हटलं अरे हे काय एवढं काय विचारायला लागले ते. म्हटलं इकडे इकडे राहते. म्हणे हरकत नाही, तुमच्या घरी उद्या गाडी पोहोचून जाईल. तुम्ही जे आत्ता फोनवर बोलले ना ते उद्या तुम्ही एका ठिकाणी बोला. म्हटलं काय, मला नाही सवय. म्हटलं मी कधीच कोणाशी काहीच बोलत नाही. हे म्हटलं काही एक कॅन्सर पेशंट आहे, मी फक्त काउन्सिलिंग करत होते फोनवर. म्हटलं मी मी काहीच बाकी. ते म्हणे नाही नाही नाही, म्हणे माझे सासरे वारलेत आणि त्यांच्या नावाने आम्ही नाशिक रोडला एक व्याख्यानमाला चालवतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतं, तुम्ही तिथे आवर्जून यायचंय. म्हटलं ज्येष्ठ नागरिक ऑलरेडी ज्येष्ठ आहे, मी तिकडे जाऊन काय सांगणार आहे, काय म्हणून. मी माझ्या आयुष्यात तेव्हा असं बोलायला पण खूप काही नव्हतं, इतके टप्पे पण नव्हते. ऐकलं नाही माझं. घरी गाडी आली, मी तिथे पोहोचले आणि तिथे सगळे तुमच्यासारखे सगळे छान छान ज्येष्ठ नागरिक बसलेले. माझी पहिलीच वेळ तो माईक हातात धरायचा, असं बोलायचं. मी काय थोडंफार जे होतं ते बोलले. मी फक्त एवढंच बोलले की तुम्हाला जे वाटतं ना, आता तुम्ही ह्या टप्प्यात आहात आयुष्याचे की तुम्ही सगळं हे मजा केली पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. अहो एक आजोबा आहेत, त्यांनी फारच सिरियसली घेतलं. ते घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला काहीतरी सांगितलं. मला आला ना फोन दुसऱ्या दिवशी आणि मला ते म्हणायला लागले की म्हणे तुम्ही डॉक्टर नमिता कुहक? म्हटलं हो. म्हणे काय हो, काल काय काय बोलल्या तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना? म्हटलं नाही हो, मी काय मी म्हटलं आयुष्य असं दिलखुलास जगा, जे पाहिजे ते करा. हो हो, कारण की म्हणे आत्ता वडील माझे काय सांगताय बघा. म्हटलं कुठलं, आता मला लक्षात पण नाही मी कोणाला नंबर घेतलेला. म्हणे ते काका, ते बाबा जे तुमच्यासमोर बसलेले होते. मी म्हटलं अच्छा अच्छा. म्हटलं काय झालं? म्हणे आता माझे वडील म्हणतात, सगळ्यांसमोर माझ्या वडिलांनी सांगितलं मला सर्कसला जायचं. म्हणे अहो त्यांना पॅरालिसिस झालेला आहे, त्यांना अवलंबून नाही ते दुसऱ्या लोकांवर त्यांना इथून तिथे न्यायला, आणि त्यांना सर्कसला जायचं. नाशिकला सर्कस आली आहे. म्हणे तुम्हाला ते विचारत होते की मी सर्कस बघू का? म्हटलं हां हां, ते बोलले मला. मी सांगितलं हां जा. म्हणे तुम्हाला बोलायला का लागतंय? म्हणे आता ते हट्ट धरून बसले की मला घेऊन चला. म्हटलं मग घेऊन जा की, घेऊन जा. तुम्हाला नाही कडेवर नेलं का? म्हटलं जेव्हा तुम्ही छोटे होते सगळं केलं, घेऊन जा. म्हटलं मी पण आता जिद्दीला पेटली, तुम्हाला शक्य नसेल तर मी घेऊन जाते आजोबांना. म्हणे हरकत नाही, म्हणे जाऊ द्या. आणि ते आजोबा सर्कसीला जाऊन आले, त्यांचा मुलगा घेऊन गेला, नातू सून सगळेच गेले. मला फोन केला, मला म्हणे मला मस्त छान मजा आली, सगळं झालं. आणि कधीतरी असं 2-3 महिन्यानंतर परत त्यांचा फोन आला त्यांच्या मुलाचा. म्हटलं हा दादा बोला, काय म्हणताय? म्हटलं सॉरी हां, आता मी काय बोललेली नाही. ते म्हणे बाबा गेले. मी म्हटलं आय एम सॉरी. म्हणे अहो ते जाऊ द्या हो, आम्हाला किती वाईट वाटलं. म्हटलं ते साहजिक आहे तुम्हाला वाईट वाटेल. नाही म्हणे वाईट, बाबा जाण्याचं तर वाईट वाटलंच. ते शेवटी काय बोलले म्हणे शेवटचे शब्द. म्हटलं काय? ते म्हणे तिला नमिताला सांगा की व्याख्यानं कधीच बंद करू नकोस. हे आज जी सुरुवात केली ना ती चालू ठेव. हे कोण, कुठली व्यक्ती, कुठले ऋणानुबंध आमचे. आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं हिज विश इज माय कमांड. मी म्हटलं नाही की कुठेही मला ज्येष्ठ नागरिक हा शब्द आला, तो भारतात कुठेही असो, मी कधीच नाही म्हटलेलं नाही. मी आवर्जून जाते, कारण की अशाच तुम्हा सगळ्यांना भेटून इतकी ऊर्जा मी स्वतःमध्ये घेऊन जाते. असंच एक शेवटचा टप्पा सांगते, कारण की सगळ्यांना भूक लागली, सगळ्यांना औषधं आहेत, गोळ्या आहेत. सगळे म्हणते ही बसली बाई आता माईक मिळाल्या हातात, बडबड करत बसली आहे. तर पण आपण परत कधी भेटणार काय? तर एक शेवटचं गोष्ट सांगते की काही टेस्टसाठी मी कॅन्सरमधून बाहेर पडलेली होती आणि काही टेस्टसाठी मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आलं की तू हॉस्पिटलमधून टेस्ट करून घे. मी चालले होते, माझ्याबरोबर माझे पती होते आणि मला चिल्ड्रन्स वॉर्डला क्रॉस केलं. म्हणजे मी जस्ट असे चालले होते, मला अशी मुलं दिसली, खूप मुलं, एकेका पलंगावर 3-3, 4-4 मुलं, डोक्यावरचे केस गेलेले, भोवया गेलेल्या, बॉल खेळतायत, किमो चालू आहे त्यांना. आणि सगळं असं बघितलं आणि एकदम थांबले. एका मुलाने माझं लक्ष वेधलं. त्या असंच असेल 5-7 वर्षाचा मुलगा, तो बसलेला आहे, त्याच्या पुढे केक आहे, दुसरे पण मुलं उभे आहेत. तो केक, मी असा केक माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही. त्या केकवर 1 ते 100 आकडे लिहिले होते. असा केक तुम्ही बघितलाय कधी? मला नाही वाटत कोणी बघितलाय, कारण की आपण 1 वर्ष झाले की एक आकडा लावतो, 80 वर्ष झाले की 80 असं लिहितो, 80. तिथे 1, 2, 3 असे सगळे 1 ते 100 आकडे लिहिलेले. असा केक मी कधी बघितला नाही. म्हणून मी म्हटलं जाऊन त्या मुलाला मी हॅपी बर्थडे तरी करून येते. मी तिथे पोहोचले आणि त्या मुलाला मी हॅपी बर्थडे बोलणार, तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात आला
आणि मला फक्त त्या महिलेचे डोळे दिसले, त्या मुस्लिम महिला होत्या, त्यांचे फक्त डोळे दिसले. म्हटलं सॉरी सॉरी सॉरी, म्हटलं मुझे पता नहीं इसका बर्थडे है नहीं है. त्या मला बाहेर घेऊन गेल्या वॉर्डच्या, आणि मी वॉर्डच्या दरवाजाच्या बाहेरच मी म्हटलं सॉरी मैंने आपका दिल दुखाया. तो म्हटलं मला वाटलं त्याचा वाढदिवस आहे. मग त्या म्हणे नाही नाही, उसका जन्मदिन ही आहे आज, उसका बर्थडे है आज. मी म्हटलं अरे वा अच्छी बात आहे. म्हटलं वो असं तुम्ही का केलंय ना, 1 2 3 4 असं 100 पर्यंत तुम्ही आकडे लिहिलेत, का बरं असा केक केलाय तुम्ही. ती म्हणे मुझे शादी के 11 साल के बाद लड़का, ये एक ही लड़का हुआ शादी के 11 साल के बाद, आणि ह्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये ट्यूमर आहे आणि उद्या त्याचं ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हटले जर तो वाचला तर दृष्टी जाईल, तो कधीच बघू शकणार नाही, आणि जर ऑपरेशन सक्सेसफुल नाहीच झालं तर मुलगाच जगावेल. प्रत्येक आईला वाटतं की माझा बच्चू 100 वर्ष तरी मिनिमम जगावं, म्हणून म्हणे मी त्याचे 100वे वाढदिवस आज या हॉस्पिटलमध्ये करून घेते. आणि जगला तरी म्हणे काय, आम्ही म्हणे मेरे शोहर रिक्षा चलाते, आमच्याकडे कुठून पैसे येणार आहे, इतके जे जे आम्हाला या संस्थेकडनं मिळाले त्याच्यापरी आमच्याकडे पैसे नाही, काही नाही, आम्ही कुठून त्याची ट्रीटमेंट करणार, तुम्ही लोक काय म्हणे तुमच्याकडे सगळं काय असतं. त्या दिवशी तो प्रश्न विचारला होता वाय मी परमेश्वराला की अरे मलाच का कॅन्सर झालाय. त्या दिवशी उत्तर मिळालं की तुला ह्याच्याकरता झालंय की ह्यांच्याकरता कोणी नाहीये, ह्यांच्याकरता उभी राहा. एक मुलापासून सुरुवात केली, आज 1800 मुलं पदराखाली आहेत ज्यांना कॅन्सरची जी किमोथेरपीची ट्रीटमेंट आहे फुलने फुलाची पाकळी जेवढं शक्य आहे ती मदत त्या मुलांपर्यंत पोहोचवते आहे. आणि हे काम जसं राज कपूरने म्हटलं द शो मस्ट गो ऑन, मी आहे मी नाही आहे तरी हे काम असंच ह्या मुलांसाठी होत राहील एवढी मात्र योजना मी आखून ठेवलेली आहे. आणि ह्या सगळ्या क्रममध्ये तुम्ही विसरला असाल इथे बसून, पण मी आठवण करून देते की ज्यांच्याबरोबर मी डब्बा खाल्ला होता देहरादूनला त्या सिक्युरिटी गार्डचं काय झालं. जेव्हा मी तो मुकुट जिंकला मला सांगितलं, मला फोन आला की तुम्ही चीफ गेस्ट म्हणून या. समय समय की बात आहे. जिथे मला गेटवरनं त्यांनी सांगितलं 15 मिनटं लेट आहे तुम्हाला कोणीच भेटणार नाही, त्याच शाळेने मला चीफ गेस्ट म्हणून त्यांच्या वार्षिक समारोहासाठी बोलवलं. मी बिलकुल आढेवेढे घेतले नाही, मी तिथे गेले, सगळा कार्यक्रम झाला. शेवटी ते म्हणे आता मोठा जो पारितोषिक असतं, मोठा जो कप असतो याचा बेस्ट क्लास किंवा बेस्ट वर्ग, तो आता द्यायचा वेळ आलेली आहे. त्यांना म्हटलं नक्कीच, म्हटलं माझ्याबरोबर मला अजून एका व्यक्तीला इन्व्हाइट करायचं आहे. ते म्हणे अच्छा सांगा कोण आहे, इथे डायसवर बसलेले आहेत का कोणी. म्हटलं नाही, तुमचे सिक्युरिटी गार्ड, त्यांना बोलवा. त्यांना इतकं असं वाटलं की काय बाई आहे ही, सिक्युरिटी गार्डला बोलवते. त्यांना म्हटलं तुम्हाला आठवत नसेल पण मी आठवण करून देते, जेव्हा ह्या वर्षी हे झालं होतं आणि मला तुम्ही 15 मिनटं लेट म्हणून मी तिथून निघून गेले होते, तेव्हा ह्याच सिक्युरिटी गार्डबरोबर बसलेली होती. आता मला तेच पाहिजे, नाही तर हा प्राईज मी देणार नाही. आणि त्या दिवशी ती एक नवीन संकल्पना मी त्याच्यात आणली आणि त्या सिक्युरिटी गार्ड त्या काकांना वरती बोलवलं, त्यांच्या हातून ते प्राईज मुलांना दिलं. त्या दिवशी त्या उत्तराखंडच्या पेपरमध्ये बवाल झाला दुसऱ्या दिवशी की अरे असं सुद्धा काही होऊ शकतं. म्हटलं बरोबर होऊ शकतं ना, कारण की माणुसकी जिवंत ठेवली त्या माणसाने, नाही माणुसकी जिवंत ठेवलेली होती. आणि मला कुठेतरी आय हॅड टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी अँड टू हिम. आणि असंच करत करत ही शृंखला अशीच चालू आहे. आज 610वं पुष्प आज मी आपल्या गोविंदनगरच्या तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये इथे मी आज रोवलं आहे. तो माझा जो गुच्छ आहे, हार आहे, तो असा एक 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 पुष्पाने मोठा होतोय. आणि तुमच्या सर्वांचे भरभरून आशीर्वाद मला हवेत, कारण की बाकी सगळं देवाने मला दिलेलं आहे, पण आशीर्वाद हे मात्र कुठेतरी कमी पडतात. तर ते मात्र डोक्यावर आवर्जून असू द्या. आणि फुलने फुलाची पाकळी एवढंच सांगेन की मी आता मार्च महिन्यामध्ये धुळ्यामध्ये एका व्याख्यानात बोलत होते आणि मला एकाने चिठ्ठी सरकवली एका सिनियर व्यक्तीने आणि मला सांगितलं की म्हणे अगं तुझ्यासाठी मी कुठेतरी ह्या 4-5 लाईन ऐकल्या होत्या, तर मला फार आवडलं की तुझ्यासाठी खूप परफेक्ट आहे. म्हटलं बरं. आणि त्या लाईन वाचता वाचता पाठ झाल्या हो मला, ते इतके छान दिलेले आहेत. तू अपनी खूबियाँ ढूंढ, तू अपनी खूबियाँ ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग हैं ना. अगर रखना है कदम तो आगे रख, अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना. अगर देखने हैं सपने तो ऊंचे देख, अगर देखने हैं सपने तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग हैं ना. तू अपने दिल में जुनून की चिंगारी भड़का, तू अपने दिल में जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना.